मित्रांनो पश्चिम किनारपट्टीला समांतर जाणार त्याचं नाव काय रे? NH. किती? ओल्ड हायवे म्हणलं तर NH, नवीन म्हणलं तर NH. जर मित्रांनो असा पूर्व किनारपट्टीला समांतर जाणार असेल तर जुना म्हणलं तर NH, नवीन म्हणलं तर NH. वा, उत्तर दक्षिण कॉरिडॉर NH 44. आणि जर असं असतं तर मित्रांनो NH 27. म्हणजे तुम्हाला हे पाठ झालंय म्हणजे बरोबर आहे का? महाराष्ट्रातला सर्वाधिक लांबीचा महामार्ग म्हणलं तर NH, नवीन क्रमांक म्हणलं तर NH 53. प्रत्येकाला माहिती असणं गरजेचं आहे. धुळे ते आजिरा कलकत्त्यापर्यंत जाणारा महामार्ग आहे. महाराष्ट्रातला सर्वाधिक लांबीचा म्हणलं तर NH, नवीन क्रमांक NH. आणि जर भारतातला सर्वाधिक लांबीचा म्हणलं तर NH, नवीन म्हणलं तर जुना म्हणलं तर 7. मग मला जर पुण्यावरून नाशिकला जायचं तर मी कोणत्या हायवेने जाईल? बोला. NH, जुना, नवीन म्हणलं तर 7. बरोबर आहे का? जर मला बँगलोर हायवेला जायचंय, सातारला निघायचंय, मला कोणत्या हायवेने जाईल मी? NH 4. जुना म्हणलं तर, नवीन म्हणलं तर NH 48. प्रत्येकाला येणं गरजेचं आहे. जर महाराष्ट्रातला सर्वाधिक लहान लांबीचा बघितलं तर तो कोणता आहे? NH 4B. नावाशेवा ते एकूण किलोमीटर लांबी 27 किलोमीटर. जर परीक्षेला प्रश्न विचारला तुम्हाला आलं नाही, त्याच्यानंतर आपण गोल्डन क्वाड्रिलॅटरल बघितला होता. बोला. मग सर्वाधिक लांबी म्हणलं तर कुठून कुठं रे? चेन्नई. त्याच्यापेक्षा जास्त लांबी सांगा. पुढं कोलकाता ते दिल्ली. त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा जास्त मुंबई ते दिल्ली जास्त आहे का? कमी आहे. लक्षात ठेवायचं. हा, चेन्नई ते मुंबई सगळ्यात कमी, 1 नंबर. बरोबर आहे का? त्याच्यानंतर जास्त क्रमांकाची म्हणलं तर याच्यापेक्षा मुंबई ते 3 नंबर, दिल्ली ते, आणि सर्वाधिक म्हणलं तर कोलकाता चेन्नई. याच्यावरती परीक्षेला प्रश्न विचारले जातात. आपल्याला प्रश्नाची उत्तरं आली पाहिजे. समजलं का? जे सांगितले ते आलं पाहिजे. मग NH 66 म्हणलं तर जुना क्रमांक कोणता असेल? कोणता असेल? NH. जर मित्रांनो माळशेज घाट म्हणलं तर कोणत्या राष्ट्रीय महामार्गावर आहे? मग NH, जुना म्हणलं तर 200, नवीन म्हणलं तर 61. आठवते का? आपल्याला ते सुद्धा महत्वाचे मार्ग आहे. जर महाराष्ट्रात चालू होतो, महाराष्ट्रातच संपतो म्हणलं तर कोणता महामार्ग आहे रे? NH 50. नवीन क्रमांक म्हणलं तर 60. मग मला जर चन्नापुरी घाटात जायचं असेल तर कोणता असेल? NH. आठवते का? प्रश्न देऊ सोडवायला का आयोगाची 4-5? सुटेल का? नाही सुटल्या सुटेल म्हणा. नाही सुटलं तर सुटेल. वरचं सोडवायचं. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 आणि 7 खालीलपैकी कोणत्या शहरात एकमेकात छेदतात? 6 म्हणलं तर कोणता रे? आपला असलेला आडवा राष्ट्रीय महामार्ग. बरोबर का? आणि 7 म्हणलं तर कोणता येतो? उत्तर दक्षिण. महाराष्ट्रातून जातो का NH 44? जाते का? नागपूर होतं का त्याच्यामध्ये? काय उत्तर असायला पाहिजे? नागपूर. बरोबर आहे. त्याच्या खाली तो म्हणतोय की खालीलपैकी कोणता राष्ट्रीय महामार्ग पनवेल आणि गोव्याला जोडतो? पटकन बोलायचं रे प्रत्येकाने. NH. कोणता राष्ट्रीय महामार्ग पनवेल आणि गोव्याला जोडतो? NH 7चा काय संबंध येईल का? 7 म्हणलं तर कुठं असेल? पूर्व विदर्भामध्ये असेल. बरोबर आहे का? NH 16 म्हणलं तर आहे का NH 16 बघितलेला? सांगा. पूर्व किनारपट्टी पण तो नवीन. बरोबर का? आणि NH 13 बघितला होता का? कुठं बघितला होता रे? सोलापूर, चित्रदुर्ग. आणि मग सोलापूर पर्यंत एक बघितला होता, तो पुण्यातून सोलापूर पर्यंत जातो. तो किती होता? किती होता? NH 9. किती होता? 9. नवीन क्रमांक NH 65. ते लक्षात घेत चला. पुण्यावरून सोलापूर एका बाजूला तुम्हाला देतील, पुणे सोलापूर, पुणे नाशिक. बरोबर आहे का? पुणे कोल्हापूर. तर तुम्हाला कळलं पाहिजे. मग पुणे नाशिक म्हणल्यानंतर नवीन क्रमांक किती पाहिजे माझा? NH 60. जुना म्हणलं तर 50. पण पुणे सोलापूर म्हणलं तर जुना म्हणलं तर नवीन म्हणलं तर 65. पुणे कोल्हापूर म्हणलं तर जुना म्हणलं तर पुढं पुण्यावरून कोल्हापूरला जायचंय 4. नवीन म्हणलं तर मग कल्याणवरून नगर म्हणलं तर जुना 222. नवीन म्हणलं तर NH 61. हे कळलं पाहिजे. कळलं? याच्यावरती आपल्याला प्रश्न विचारले जातात. याचं उत्तर काय असायला पाहिजे? राष्ट्रीय महामार्ग पनवेल गोव्याला जोडणारा 17. मग याच्या जागी जर नवीन असतं तर NH किती? 66. लक्षात ठेवायचं. पुढचं सोडवत आहे. मुंबई आग्रा, मुंबई पुणे बेंगलोर, त्याच्यानंतर मुंबई नाशिक, पुणे नाशिक रोड, मुंबई कोकण गोवा. सोडवा. हे बघा आता याच्यामध्ये पुणे नाशिक तुम्हाला येते का? NH 50. बरोबर आहे का? त्याच्यानंतर तुमचा पुणे मुंबई बेंगलोर हायवे म्हणलं तर NH 4. बरोबर आहे. त्याच्यानंतर मुंबई कोकण गोवा हायवे म्हणलं तर NH, आणि मुंबई आग्रा होता का रे? NH 3 पहिलाच बघितला होता. लक्षात ठेवायचं. काय उत्तर असायला पाहिजे? मग काय पाहिजे? 1 नंबर. काय पाहिजे उत्तर? वेगळं बघायची गरज लागते का? फक्त तुम्हाला काय करावं लागेल? याच्यामध्ये नवीन नंबरिंग करावं लागेल. कळलं? मग जर इथं NH 4 असेल तर नवीन नंबरिंग किती याचं? NH 17 येतं. NH किती? NH 3 येतं. NH 160 आणि एकच नंबर. आणि NH 50 असेल तर NH 7. एकच नंबर. कळलं का? तर अशा पद्धतीने प्रश्न विचारला तर चुकायला नाही पाहिजे, उत्तर आलं पाहिजे. कोणत्या राष्ट्रीय महामार्गाने महाराष्ट्रातील सर्वाधिक जास्तीत जास्त अंतर कापलेलं आहे? कोणता उत्तर येईल? सरळ बघितलं उत्तर येते का? बघा इथं दिलेलं आहे. धुळे आहे का बाबा आपलं? नागपूर आणि कलकत्ता. म्हणजे माझ्या प्रश्नाचं उत्तर काय आलं पाहिजे? उत्तर पर्याय 2. काय यायला पाहिजे? 2 यायला पाहिजे. मग मुंबई नाशिक आणि आग्रा म्हणलं तर हे कोणतं असेल रे? मुंबई आग्रा किती होतं? NH 3. त्याच्यानंतर सोलापूर बिजापूर चित्रदुर्ग किती होता? 9 का 13? किती पाहिजे? 13. आकडे बघितल्यावर. आणि मग वाराणसी नागपूर हैदराबाद कन्याकुमारी हा कोणता हायवे रे?
NH 44 नवीन, जुना म्हणलं तर 7. एकच नंबर, कळलं पाहिजे. पुढचा सोडवा. इझी इझी, बघितलं उत्तर येते. खालीलपैकी कोणती जोडी एक बरोबर जुळत नाही? बरोबर न जुळणारी जोडी तुम्हाला निवडायची. सोडवा पटकन. काय निवडताय उत्तर सांगा की. NH3 आहे, बरोबर आहे का? आता काय बघितलं? मुंबई, नाशिक, आग्रा, बरोबर आहे का? त्याच्यानंतर म्हणतंय की NH4 सातारा आहे का त्याच्या मार्गावरती? आहे का? NH6 म्हणलं तर नागपूरमधून 6 आणि 7 एकत्र छेदणारं ठिकाण कोणतं आहे? मग 6 येईल का नाही? मग हे बरोबर आहे का? पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं. NH8 वरती येईल का नगर? NH8 बघितलं का आपण पुढं? आहे का? येईल का त्याच्यामध्ये? उत्तर काय असायला पाहिजे? उत्तर पर्याय 4 असणं गरजेचं आहे. समजलं का? प्रत्येकाला क्लिअर व्हायला पाहिजे. पुढचा सोडवायचा आहे, वरचा प्रत्येकाला आलं पाहिजे. पटपट सोडवायचं. चला सोडवा. खालीलपैकी कोणता राष्ट्रीय महामार्ग महाराष्ट्र राज्यात सुरू होऊन महाराष्ट्र राज्यातच संपतो? चला, कोणता येईल रे? NH आता 16 आहे का महाराष्ट्रात? आहे का? पुढे पुढं पुढं पूर्व किनारपट्टी महाराष्ट्र ते पुढे 17 कुठे? पुढे 17 मुंबई गोवा हायवे, बरोबर आहे का? 43 आहे का? NH 50 म्हणलं उत्तर येईल का बाबांनो? त्याच्या खालचा सोडवता येईल का? झालाय आपला, पटकन सोडवायचा आहे. भारतीय मूलभूत रस्ते सांख्यिकी 2017 नुसार भारतातील कोणतं राज्य राष्ट्रीय महामार्गाच्या लांबीमध्ये दुसऱ्या क्रमांकाचं राज्य आहे? सांगा. भारतीय मूलभूत रस्ते सांख्यिकीनुसार म्हणलं तर किती? उत्तर प्रदेश. 1 नंबर कोणता सांगितला होता? 2 नंबर, 3 नंबर. मग काय उत्तर पाहिजे याचं? की तुमच्या कंबाईनचा पूर्व परीक्षेचा प्रश्न आहे, बरोबर आहे का? फक्त त्याला काय माहिती असणं गरजेचं होतं? पहिले 3, मग सर्वात जास्त म्हणलं तर कुठे बाबा? दुसऱ्या क्रमांकाला म्हणलं तर पुढं. मग त्याने विचारताना काय विचारलंय? राष्ट्रीय महामार्गाच्या लांबीमध्ये दुसऱ्या क्रमांकाचं राज्य. मग दुसऱ्या क्रमांकाचं राज्य कोणतं आहे? उत्तर प्रदेश. समजलं का? त्याच्यानंतर पुढचा, भारतातला सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग कोणता आहे? सोडवा. NH 44, बरोबर का? हे नंबरिंग कसलं मित्रांनो? मग नवीन नंबरिंग आहे. कसलं नंबरिंग आहे? नवीन. पुढचं आहे, महाराष्ट्रात खालीलपैकी कोणता राष्ट्रीय महामार्ग सर्वात जास्त लांबीचा आहे? राज्यसेवा मेन्स 2019. काय उत्तर पाहिजे? NH काय पाहिजे? 6. NH 6. 4 कुठे रे? 4 कुठे? मुंबई गोवा, मुंबई बेंगलोर हायवे, बरोबर आहे का? पुणे बेंगलोर. NH 8 म्हणलं तर मुंबई दिल्ली, एकच नंबर. NH 3 म्हणलं तर मुंबई आग्रा. वा. NH 9 म्हणलं तर पुणे सोलापूर. लक्षात ठेवायचं, कळलं का? पुढं, खालीलपैकी कोणत्या राष्ट्रीय महामार्गावर धुळे वसलेले आहे? प्रश्न मेन्सला आलेला. 6 कुठे तुझा? आहे का पुढे 6 दिसायला? 6 पर्याय शोधला तर सापडायचं नाही. NH1, NH3, NH7 आणि NH10. काय उत्तर पाहिजे रे? NH3 उत्तर असायला पाहिजे. कोणत्या राष्ट्रीय महामार्गावरती धुळे शहर वसलेलं आहे? तर NH3. आता हे वरचं स्टेटमेंट बरोबर आहे का? 1 नंबरचं सांगा मला. राज्यवार राष्ट्रीय महामार्गाची एकूण लांबी महाराष्ट्रामध्ये राजस्थान आणि तामिळनाडूपेक्षा जास्त आहे. बरोबर आहे का? चुकीचं आहे? काय म्हणते ते? एकूण लांबी महाराष्ट्रामध्ये राजस्थान आणि तामिळनाडूपेक्षा जास्त आहे, बरोबर आहे का? मग 1 नंबरला कोण आहे रे? मग उत्तर बरोबर राहील का? 100% राहील का? क्लिअर व्हायला पाहिजे. चला, महाराष्ट्रात या महामार्गाची लांबी सर्वात कमी आहे. सांगा, या महामार्गाची लांबी सर्वात कमी आहे. काय उत्तर पाहिजे रे? काय उत्तर पाहिजे? नावा शेवा ते. हा तुमच्या आत्ताच्या एक्सरसाइजला आला होता. सॉरी, एक्सरसाइज आपली मुद्रांक शुल्कची मेन्स आली झाली आता, त्याच्या मेन्सला प्रश्न आला होता. नावा शेवा ते पळसपे. समजलं का बाबांनो? हे सगळे राष्ट्रीय महामार्ग तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. आता पुढचा महत्वाचा टॉपिक आहे मित्रांनो, लांबी, रस्त्याची लांबी. तर रस्ते वाहतुकीमध्ये जर बघितलं मित्रांनो, तर 2020-21 मध्ये लांबी किती आहे? एकूण लांबी आहे 3,20,535 किलोमीटर. तुमच्यापर्यंत 17-18 पर्यंतच असेल. आकडा टाकून घ्या. आकडा महत्वाचा आहे, व्यवस्थित लिहून घ्या. रस्ते लांबी. बाकी मित्रांनो, पूर्व पश्चिम असेल तर त्याचं नंबरिंग कसं असेल रे? कसं? आणि जर उत्तर दक्षिण असेल तर सम. लक्षात आलं पाहिजे, कळतंय का? आज शिंदे साहेब येणार आहे वाशिमला. लवकर निघ मग. लवकर गेलं पाहिजे ना मग. भारतातला सर्वात लहान नॅशनल हायवे कोणता आहे? येईल का सांगता? मला शोधून आणून सांगायचं उद्या, चालेल? ते पण नवीन नंबरिंग आणायचा. नवीन आणि जुनं दोन्ही पण आणा, कारण जुन्यात नाही राहणार, नवीन मध्ये येईल ते. आता झालं का? आकडा लिहिला का? 3,20,535. बाकी काय नाही लिहायचं. 2020-21 लिहायचा आकडा. आता आपल्यासाठी महत्वाचे राष्ट्रीय महामार्ग जर बघितला तर हे नोव्हेंबर 2023 ची आकडेवारी. राष्ट्रीय महामार्गामध्ये जर बघितलं मित्रांनो, 1 नंबरला कोण आहे? 2 नंबर आणि 3 नंबर. बाकी मित्रांनो, राज्य महामार्गाची जर सर्वाधिक लांबी बघितली तर ते सुद्धा कोणत्या राज्यामध्ये सर्वाधिक आहे? आणि दुसऱ्या क्रमांकाला कर्नाटक. बाकी वाहतुकीचे 4 प्रकार प्रत्येकाला माहिती. हे असेल बरं तुमच्यात, नोट डाऊन करा. हे याच्यावरती प्रश्न येतो. आता रस्ते वाहतुकीमध्ये रस्त्याच्या एकूण लांबीनुसार महाराष्ट्रात जर बघितलं तर जिल्हे बघा, ट्रिक लिहून घ्या. अपना सॉंग. काय लिहा? अपना सॉंग. लिहिताय ना? लिहिलेला असेल त्याच्यात ट्रिक लिहा. फक्त तुमच्यात लिहिलेला असेल. आहे तुमच्यात लिहिलेला? हा तेच आहे ना? सर्वात जास्त कुठे आहे मित्रांनो?
दुसऱ्या क्रमांकाला जर मित्रांनो असा शब्द आला काय, राष्ट्रीय महामार्गाची लांबी कोणत्या जिल्ह्यात जास्त आहे, तर देताना पुण्याला 1 नंबर, त्याच्यातल्या कुठतरी एक लाईन. जर प्रश्न तसा आला तर, बाकी तसा आला तर मित्रांनो किती, सर्वात जास्त म्हटलं तर नगर. पटपटल्या ट्रिक लिहा फक्त. हा सॉरी, कुठं, इथं ना, इथं आपण सोना करा, सॉरी सॉंग नका करू, सोना सोना करा. लिहिलं का, आपण सोना, सॉंग नका करू, सोना करा, कारण आपलं सॉंग कुठे रे, कुठे, हा क्षेत्रफळामध्ये, इथं सोना करा. लिहिलं का, आपण सोना व्यवस्थित लिहा, नाही तर तुमचं तुम्हाला सोना करायचं नाही, कळलं. सोना व्यवस्थित लिहा, आपला सोना. पेज नंबर किती आहे, पेज नंबर सांगा. 83 नंबरच्या पेजवरती. आणि खाली बसवराज अण्णा, बसवराज अण्णा करायचे खाली. कोणता, बसवराज अण्णा. काय हा, राष्ट्रीय महामार्गाच्या लांबीमध्ये लिहा. सरकार बदलल्यानंतर चालू झाली नवीन नंबर. तसं बघितलं तुम्हाला माहिती, मोदी सरकारचं एक ध्येय कायम आहे, काय रे, नाव बदलायचं. तुम्हाला माहिती आहे, याच्या आधी जे नंबरिंग होतं ते पहिल्यापासून तेच नंबरिंग होतं. NH पार म्हटलं ना, फार स्वातंत्र्य काळापासून तेच नंबरिंग होतं जुनं, कळलं. राष्ट्रीय महामार्गाच्या लांबीमध्ये पहिला क्रमांक पुणे, कळलं. महाराष्ट्रात सर्वाधिक प्रशासकीय विभागानुसार म्हटलं तरी सुद्धा पुणेच लिहा. त्याच्यामध्ये प्रशासकीय विभाग आणि राष्ट्रीय महामार्ग असं दोन्ही जरी आलं तरी पुणेच लिहायचं, कळलं. राहील ना, आपल्यासाठी सगळ्या गोष्टी इम्पॉर्टंट आहे, सोडवायचे, कळलं. हो का, शोधून आणा. राष्ट्रीय महामार्गाच्या बाबतीत लिहिलं आपण सोना लिहिलं. आणि दुसरं लिहायचं मित्रांनो, तुमच्या बाबतीमध्ये सर्वात कमी लांबीची, रस्त्याची एकूण लांबी म्हणलं कमी लांबी, तर लिहायचं बसवराज. काय लिहायचं, बसव अण्णा. लिहितं का, बसवराज अण्णा. नाही कसं पण करायचं, फक्त काय करायचं, आपल्याला आलं पाहिजे. बृहन्मुंबई सगळ्यात कमी, त्याच्यानंतर दुसऱ्या क्रमांकाला कोण आहे, सिंधुदुर्ग. तिसऱ्या क्रमांकाला काय, वाशिम. चौथ्या क्रमांकाला रत्नागिरी. आणि शेवटला काय, अकोला. लिहा ब स, बसव. दिसते का, बसवराज असते ना, हा, मग बसवराज अण्णा लक्षात ठेवायचं. हॅपी बर्थडे नसतं का, एक लेडीज होती बघा, माहितीये का, ती म्हणायची काय, लिहिलं का, लिहिलं का, काय लिहिलं, बसवराज अण्णा. हा बघितलं ना, हॅपी बर्थडे. सेकंड वाली ट्रिक सांगा ना, हे काय बसवराज अण्णा, बसव, जमतंय का, लिहायचं पटपट लिहायचं. तुमच्या ह्याच्यात आहे सगळं, फक्त लिहायचं, वेगळं काय करत बसायचं नाही. कोऱ्या पेजवर लिहिलं जास्त बेटर राहील, कारण ते आपल्या लक्षात येतं. सर्वाधिक लांबीनुसार म्हटलं तर महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक लांबीचे रस्ते रे, पुढं लिहितं अहमदनगर, लिहितो परत म्हणतोय पुणे. हा सांगा, एकूण लांबीनुसार पहिल्या 5 नंबर मध्ये 1 नंबरचा जिल्हा कोणता आहे, अहमदनगर. राष्ट्रीय महामार्ग शब्द आला तर मग मात्र पुणे. राष्ट्रीय महामार्गाच्या लांबीनुसार सर्वात पहिला क्रमांकाचा जिल्हा म्हटलं तर, विभाग म्हटलं तर पुणे. लक्षात ठेवा, हे दोन्ही पण गोष्टी लिहा, कारण परीक्षेला प्रश्न येतो. झालं लिहून, झालं का, पटपट बघा, लय वेळ जातोय खरं तर. झालं, हे उत्तर एकूण दक्षिणेकडे जाणारे सर्व राष्ट्रीय महामार्ग सम, बरोबर आहे का बाबांनो. त्याच्यानंतर पूर्वेकडून पश्चिमेकडे जाणारे. आता मित्रांनो एक्सप्रेस वे सुद्धा आहे का रे महाराष्ट्रामध्ये, आहे का, तर महाराष्ट्रातले 2 महत्वाचे एक्सप्रेस वे लक्षात ठेवायचे, जे म्हणजे पूर्व राजमार्ग ज्याला ईस्टर्न एक्सप्रेस वे म्हणतात, आणि दुसरा म्हणजे कोणता, पश्चिम राजमार्ग ज्याला वेस्टर्न एक्सप्रेस हायवे म्हणतात. त्यातला पहिला जो आहे तो म्हणजे मित्रांनो ईस्टर्न आहे, तो शिव पासून सुरू होतो. कुठून होतो, शिव, आपलं सायन आहे ना, हा, तर ते शिव पासून सुरू होतो आणि मध्य रेल्वेच्या पूर्वेला जवळ तो समांतर रेषेमध्ये जातो. कोणत्या रेल्वेला, मध्य रेल्वेला, बरोबर आहे का. बाकी महत्वाचं चेंबूर, घाटकोपर, विक्रोळी, भांडूप, मुलुंड आणि नंतर ठाण्याला वळसा घालून मुंबई आग्रा रस्त्याला तो जोडला जातो. कोणता आहे तो, पूर्व राजमार्ग आहे. कळतंय का, आपल्यासाठी महत्वाचं ध्यानात राहायला पाहिजे. सर पहिले 5 जिल्हे तुम्ही ट्रिक नुसार केले, बाकी नाही केलं तर चालतंय का, जे सांगितले ते करायचं. मी सगळ्या गोष्टी सोप्या करून सांगते, कळलं. याच्यामध्ये मग तुम्हाला अजून आकडे पण दिले असते, कळलं. आकडेचं पाठ करणार नाही तुम्ही, जे आहे ते तरी करायला पाहिजे. पहिल्या 5 क्रमांकाचे शेवटचे 5 एवढं तर करता येईल का नाही. आपणा सोना आणि बसवराज अण्णा. ब म्हणजे बृहन्मुंबई, नाही तर मुंबई मला बस शोधत बसायचं, असं कोणता बुलढाणा बिलढाणा राहायचं मध्ये. हा तसं होणार ना. स म्हणजे, व म्हणजे, अ म्हणजे, र म्हणजे, राज म्हणजे, आणि अण्णा म्हणजे अकोला. बसवराज अण्णा, जे सांगितले तेवढं तरी करा, बाकी नाही केलं तरी चालते. बाकी मित्रांनो पश्चिम राजमार्ग याची लेन किती आहे, ईस्टर्नची 24 आणि वेस्टर्नची किती आहे. कधी कधी प्रश्न विचारला जाऊ शकतो बरं का, आधी सांगतोय, भविष्यात प्रश्न येऊ शकतो. आता काय करता, आयोग असे स्टेटमेंट टाकते की पश्चिम राजमार्ग हा पूर्व राजमार्गापेक्षा जास्त लांबीचा आहे, बरोबर आहे का, बरोबर आहे का. पश्चिम मध्ये शब्द किती आहे, किती आहे, आणि पूर्व मध्ये किती आहे, मग मोठा कोणता झाला, लाईन लक्षात. तसंही लक्षात ठेवायचं, आपल्याला फक्त मार्क्स पाहिजे, बाकी काय नको आपल्याला, कळलं. तर पश्चिम राजमार्ग म्हणलं तर मित्रांनो एकूण किती लांबी आहे, 25. एकूण किती आहे, 25. बाकी माहीमच्या खाडीपासून मित्रांनो हा सुरू होतो आणि हा प्रामुख्याने पश्चिम रेल्वे लाईनला समांतर रेषेमध्ये दहिसर पर्यंत जातो. म्हणजे जर पूर्व राजमार्ग हा मध्य रेल्वेला समांतर जातो, हे विधान बरोबर राहील का,
राहील का? आणि पश्चिम रेल्वेला समांतर जाणारा म्हणलं तर कोणता? नावातच आहे त्याच्या पश्चिम राजमार्ग. हे दोन्ही राजमार्ग लक्षात ठेवा. आणखी एक महत्वाचं मित्रांनो, राज्यसेवेला प्रश्न येऊन गेला ज्याच्यावरती भारतामधले द्रुतगती मार्ग, बरोबर आहे का? एक्सप्रेस हायवे, त्याच्यामधला मुंबई पुणे हायवेवरती प्रश्न आलेला होता. 6 लेन मुंबई पुणे हायवेची लेन परीक्षेला आली होती, माहिती तुम्हाला? राज्यसेवा पूर्व परीक्षेला प्रश्न आलेला होता की मुंबई पुण्याचं अंतर किती किलोमीटर अंतर आहे. मग तसं मुंबई पुण्याचं अंतर 93 किलोमीटर आहे का? जास्त आहे ते अंतर, पण आपल्यासाठी महत्वाचं जर तुम्हाला द्रुतगती एक्सप्रेस हायवेची लेंथ विचारली मुंबई पुणे तर किती आहे? 93 किलोमीटर लेंथ आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षाचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती. भारताचा पहिला 6 पदरी अतिजलद वेग 43,000 वाहणारा मुंबई पुणे जलद मार्ग किती लांबीचा आहे? किती लांबीचा आहे? 93 किलोमीटर लांबीचा. याच्यावरती आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. जर याच्यावरती प्रश्न विचारला असेल तर भविष्यामध्ये ही यादी सुद्धा तुमच्यासाठी महत्वाचं आहे. अहमदाबाद बडोद्याचं अंतर किती? मग 95 किलोमीटर गुजरात. जयपूर किशनगंज म्हणलं तर 90 राजस्थानमध्ये आहे. त्याच्यानंतर दिल्ली नोएडा एक्सप्रेस हायवे महत्वाचा आहे, बरोबर आहे का? दिल्ली नोएडा म्हणलं तर किती किलोमीटर आहे? 9.2 किलोमीटर लांबीचा असलेला अतिशय महत्वाचा आहे दिल्ली नोएडा हायवे सुद्धा. कळलं? तर एक्सप्रेस वे वरती सुद्धा कधी कधी प्रश्न विचारला जाऊ शकतो. आतापर्यंत 2015 साली हा प्रश्न आला होता. कळलं? त्याच्यानंतर प्रश्न नाहीये. कळलं? पण हे टॉपिक जे आहेत ना, हे टॉपिक कसे कधीतरी प्रश्न येतात, पण आले तर कधी कधी 2-2 सुद्धा येतात एकाच वेळेस. कळलं? पण मार्क आपल्याला पाहिजे आहे, गरजेचं आहे. कळलं का? मधला सगळ्यात शेवटचा किती लेंथ आहे मुंबई पुण्याची? तुम्ही ते का? किती रे? किती आहे? दिल्ली नोएडाची किती आहे? दिल्ली नोएडा 9 इकडे लक्ष द्यायचं जे काय आहे ते, नाही तर पुकलण्यात येईल धरून. कळलं का? हा, समजलं का बाबांनो? आपल्यासाठी महत्वाचं आहे, आलं पाहिजे. ही यादी टाकून देतो, वाचायची आहे तुम्ही. समजलं? वाचणं लय गरजेचं आहे, नाही तर वाचाल तर वाचाल, नाही तर कार्यक्रम फिट आपला. पुढचं, हा, सर्वात जास्त लांबीचा महामार्ग म्हणलं तर पटकन बोलायचं. सांगा सांगा सांगा. हा, विनंती टाकू. हा, दळणवळणची आणि याची पीडीएफ टाकेल. सर्वात जास्त लांबीचा म्हणलं तर एनएच नवीन क्रमांक, एकूण लांबी, बरोबर आहे. सर्वात कमी लांबीचा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 नावाशेवा, ते लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर आपल्यासाठी परीक्षेला प्रश्न आला, नावाशेवा बंदराची निर्मिती कधीची रे? हा, आता सांगा. 1989, बरोबर आहे का? मुंबई बंदरावरचा ताण कमी करण्यासाठी महाराष्ट्रात एकूण किती बंदर आहे? 2 आहे. आणि बाकीची एकूण बंदर म्हणलं तर 50. मुख्य बंदर, लहान बंदर. मुख्य बंदरांमध्ये 2 बंदर कोणती कोणती? जेएनपीटी आणि सगळ्यात जुनं बंदर म्हणलं तर महाराष्ट्रातलं जेएनपीटी जुनं आहे. मुंबई पोर्ट ट्रस्ट 1873 असलेलं लक्षात ठेवायचं. समजलं? तर परीक्षेला ते आहे, तर ते वाचलं पाहिजे. सगळ्यात 2 आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. कळलं का? जर जुनं म्हणलं तर मुंबई पोर्ट ट्रस्ट आणि नवीन अत्याधुनिक म्हणलं तर कंटेनर पोर्ट कोणतं? जेएनपीटी नावाशेवा 26 जानेवारी 1989 लक्षात ठेवायचं. समजलं? बाकी पश्चिम किनारपट्टीला समांतर जाणारा म्हणलं तर कोणतं आहे? NH 17 पश्चिम किनारपट्टीला समांतर जातो. ज्याचा नवीन क्रमांक किती आहे? 66 आहे. NH 66. त्याच्यानंतर मित्रांनो राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 नवीन क्रमांक 48 पुणे सातारा सांगली कोल्हापूर, बरोबर आहे का? सांगली जातोय रे. पुणे सातारा कराड कोल्हापूर बेंगलोर, पुणे बेंगलोर हायवे आपल्यासाठी महत्वाचा आहे, ज्याचा नवीन क्रमांक किती आहे? NH 48. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 50 नवीन क्रमांक, एकूण लेंथ 192. पेपरच्या दृष्टीने विसरायचं नाही. आता पुढचा महत्वाचा मित्रांनो बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग आहे का रे? ज्याला मित्रांनो अपघाताचं ग्रहण लागलेले भरपूर सारे अपघात होतात ना याच्यावरती, मृत्यूचा सापळा म्हणून सुद्धा याला ओळखलं जातं. तो हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग. एकूण लांबी 701, रुंदी म्हणलं तर 120 मीटर लक्षात ठेवायचं. बाकी महत्वाचं म्हणजे किती जिल्ह्यातून जातो रे? तालुके म्हणलं तर, गावं म्हणलं तर 392 गावांचा समावेश आहे. कुणी निर्मिती केली याची? महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ MSRDC ची निर्मिती आहे, लक्षात ठेवायचं आहे. कुठून सुरुवात होते याची? नागपूरच्या 0 पॉईंट पासून सुरुवात होते आणि कुणाला जोडला जाते? मुंबईला जोडला जाणारा मार्ग आहे. एकूण किती राज्यातून जातो? किती? एकाच राज्यातून जातो. एकूण जिल्हे म्हणलं तर जिल्ह्यातून राज्यातून म्हणलं किती? 10. किती जिल्हे? 10. प्रस्तावित वेग किती मित्रांनो? 150 किलोमीटर प्रति तास आहे. डोंगराळ भागामध्ये किती आहे? 120 लक्षात ठेवायचं. याच्यावरती पण प्रश्न आलेला आहे, ध्यानात ठेवायचं, तुमच्यासाठी महत्वाचं आहे. याचं उत्तर काय मला सांगायचं नाही, प्रश्न कळले पाहिजे. समृद्धी महामार्गाची लांबी 600 किलोमीटर आहे, बरोबर आहे. पहिलं किती पाहिजे इथं? किती पाहिजे? बाकी समृद्धी महामार्गामुळे मित्रांनो मुंबई ते नागपूर अंतर किती तासात गाठणं शक्य आहे? बरोबर आहे, 8 तास. बरोबर आहे. काय उत्तर पाहिजे मग? हा मार्ग औरंगाबाद शहराच्या दक्षिण बाजूने गेलेला आहे, बरोबर आहे का? चुकीचं येते. काय बरोबर पाहिजे इथं? मग फक्त ब बरोबर असायला पाहिजे. अशा पद्धतीचा प्रश्न विचारलाय. आणि एक प्रश्न असा पण विचारलाय, एकूण लांबी किती आहे, पण त्याच्यामध्ये 701 पर्यायच नव्हता. काय पर्याय होता? 710 होता. मग त्यावेळेस तुम्ही काय उत्तर निवडायला पाहिजे होतं? 700. ते बरोबर आहे का? नाही. काय उत्तर आहे त्याचं? 701 किलोमीटर लांबीचा आहे. किती तासात अंतर गाठणं शक्य झालंय? 8 तास. किती जिल्ह्यातून जातो म्हटलं तर 10 जिल्ह्यातून जाणारा मार्ग म्हटलं तर कोणता आहे? बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग. विसरायचं नाही. बाकी मित्रांनो याच्यावरती सगळ्यात लांब टनेल सुद्धा बनवण्यात आलाय. कुठं बनवण्यात आलं सांगते का? सगळ्यात लांब बघू द्यायचं का? अजून चालूच आहे तसं ते काम. कसाऱ्याजवळ आहे, इगतपुरी जवळ. लक्षात ठेवा, आपल्यासाठी महत्वाचं आहे. समजलं का? तर समृद्धी महामार्गाच्या संदर्भात सुद्धा प्रश्न विचारला जातो. दुसरी महत्वाची योजना मित्रांनो रस्ते वाहतुकीच्या संदर्भातली, ती म्हणजे प्रधानमंत्री ग्राम सडक योजना. तुम्ही मला वाटतं हे शिकला असाल, इकॉनॉमिक्स मध्ये शिकला ना? रस्ते नाही झालं तुमचं? ठीक आहे, होईल. मग नाही होणार का? लक्षात ठेवा, महत्वाची योजना आहे प्रधानमंत्री ग्राम सडक योजना. कोणाच्या सरकारमधली महत्वाकांक्षी योजना रे? अटल बिहारी वाजपेयी सरकारची अति महत्वाकांक्षी योजना होती मित्रांनो प्रधानमंत्री ग्राम सडक योजना. आणि त्यांच्याच वाढदिवसा दिवशी म्हणजे 25 डिसेंबरला 2000 साली ही सुरू करण्यात आली होती, जी 100% कोण स्पॉन्सर करताय?
केंद्र सरकार स्पॉन्सर करतंय आणि 500 पेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या आणि रस्त्याने न जोडलेल्या वस्त्यांना जोडणारी मित्रांनो कोणती योजना आहे? प्रधानमंत्री ग्राम सडक योजना. रस्त्यावरती मित्रांनो जे बोर्ड असतात बरोबर आहे, दगडी जे रोवलेले असतात ते कशाच्या कलरचे असतात? प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचे. सांगा 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 पटकन सांगा. कोणत्या कलरचं असते बोर्ड लावलेला त्याच्यावर? स्टोन जो असतो दगडी स्टोन लावलेलं असतं का? कालच सांगितलं होतं. ग्राम सडक योजनेचे जे बोर्ड असतात ते कसले असतात? लाल कलरचे असतात. कसले असतात? लाल. जरा ते नंबरिंग सुद्धा ध्यानात ठेवत चला, त्याच्यावरती पण प्रश्न विचारला जाऊ शकतो. समजलं? तर ही योजना महत्वाची आहे. त्याच्यानंतर ही आहे. बाकी भारत निर्माण योजना वगैरे तुम्ही शिकलेला नाहीच मला वाटतं. शिकलाय भारत निर्माण, तर त्याच्यामध्ये सुद्धा ग्रामीण रस्त्यांना जोडणारी ती योजना आहे भारत निर्माण. त्याच्यामध्ये 6 एक्सपेक्ट आहेत, ते वाचा तुम्ही इकॉनॉमिक्स मध्ये. कळलं? तर या गोष्टी लक्षात ठेवा, आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. तर पुढे महत्वाचं आहे मित्रांनो रेल्वे. काय महत्वाचं आहे? रेल्वे आपल्यासाठी अतिशय महत्वाची आहे. तर रेल्वेच्या संदर्भात पहिल्यांदा बघा, भारतामध्ये रेल्वेची सुरुवात कधी झाली रे? कधी झाली? 16 एप्रिल 1853. बरोबर आहे का? 3 इंजिन होते. 3 इंजिनाची नावं काय होती? सिंध, साहिब आणि सुलतान. या 3 डब्याच्या इंजिनाने मित्रांनो काय केले? पहिली रेल्वे ओढली. तिला किती डबे होते रे? किती? 34 डबे होते. 14 डबे होते आणि अंतर किती होतं? मुंबई ते ठाणे. पोरबंदर ते घोडबंदर आहे का पोरबंदर आहे? हा, लक्षात ठेवायचं आपल्यासाठी महत्वाचं आहे. मुंबई ते ठाणे यांना जोडली जाणारी रेल्वे आहे. किती किलोमीटर अंतर होतं ते? 34 किलोमीटरचं अंतर होतं. आणि मित्रांनो याची जी बातमी आहे ती बातमी छापली होती चाक्या मसोबा शीर्षका अंतर्गत. कोणत्या कोणत्या वर्तमानपत्राने? ज्ञानोदय नावाच्या वर्तमानपत्राने छापली होती. बरोबर? ज्ञानोदय वर्तमानपत्र प्रत्येकाला माहित असेल ख्रिश्चन धर्मप्रसाराचा प्रसार करण्यामध्ये आघाडीवर असणार. ज्याचे संपादक कोण होते? सर हेनरी व्हॅलेंटाईन. हा, लक्षात ठेवायचं नाव आपल्यासाठी महत्वाचं आहे. समजलं? तर रेल्वेच्या संदर्भामध्ये मित्रांनो भारतातली सगळ्यात प्रमुख वाहतूक जर व्यवस्था म्हटलं तर कोणती आहे? ही आहे. बरोबर आहे का? सार्वजनिक वाहतूक व्यवस्था म्हटलं तर रेल्वे. भरपूर सारे लोक प्रवास करता करे. तुम्ही पण बसले का रेल्वेत? असं कोण आहे की मी अजून रेल्वेतच नाही बसलो? असू शकतं. आहेत अशी लोक की अजून रेल्वेतच नाही बसली. हा, बसलाय का? बसलाय तो. माहित असेल तर रेल्वेमध्ये बसलं पाहिजे. सो प्रवासी आणि माल वाहतूक करणारे मित्रांनो भारतातली सगळ्यात महत्वाचं साधन म्हणजे काय आहे? रेल्वे आहे. आता रेल्वेवरती आपल्याला प्रश्न बरेचसे विचारतात. म्हणजे 1 नंबरला आपल्याला राष्ट्रीय महामार्गावर प्रश्न आहे आणि दुसऱ्या क्रमांकाला सर्वाधिक प्रश्न कशावरती आहे? रेल्वेवरती. आता रेल्वेमध्ये जर प्रामुख्याने बघितलं तर तुम्हाला मित्रांनो गेज वरती प्रश्न विचारलेले आहेत. रेल्वे मार्गाचे एकूण किती प्रकार पडतात? 3 प्रकार पडतात. कशाच्या आधारावरती हे प्रकार असतील सांगता येईल का? 2 रुळांमधलं असलेलं अंतर याच्या आधारावरती ते पडतं. त्यातलं सगळ्यात जास्त लांबीचा म्हटलं तर कोणतं असते? ब्रॉड गेज. काय असते? ब्रॉड गेज. त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा कमी लांबीचा मीटर गेज आणि त्याच्यापेक्षा कमी लांबीचा असते नॅरो गेज. काय असते? म्हणजे 2 रुळाच्या अंतरावरती जर आपण बघितलं तर रुंद मार्ग ज्याला आपण काय म्हणतो? ब्रॉड गेज. काय म्हणतो? ब्रॉड गेज. मिलीमीटर मध्ये म्हटलं तर बघा ब्रॉड गेज म्हटलं तर एमएम मध्ये 1676 आणि मग त्याचं मीटर मध्ये कन्वर्ट केलं तर काय असेल रे? 1 पॉईंट किती? 1.67 लिहा 2 रुळांमधलं अंतर. त्याच्यानंतर मीटर गेज म्हटलं तर अंतर किती 2 रुळांमधलं? 1 मीटर. आणि अरुंद मार्ग म्हटलं तर किती रे? 0.762 मीटर. आणि भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक लांबीचे महामार्ग म्हटलं तर कोणत्या मार्गाचे याच्यातले? ब्रॉड गेज. कशाचे आहेत? ब्रॉड गेजचे आहे. म्हणजे काय मीटर गेज होते ते सुद्धा आता ब्रॉड गेज मध्ये कन्वर्ट केले जातात. तर ते सुद्धा लक्षात ठेवा. समजते ना काय चाललंय? हा, 2 रुळांमधलं अंतर कळलं ना? सगळ्यात जास्त अंतर असेल तर त्याला काय म्हणायचं? त्याच्यापेक्षा कमी असेल तर? आणि त्याच्यापेक्षा कमी असेल तर नॅरो गेज. महाराष्ट्रात नॅरो गेजचा आहे का मार्ग कुठे एखादा? पुढं माथेरानला जाताना जे आहे का नॅरो गेज? छोटीच असते रेल्वेचा रूळ. हा, रेल्वेचा रूळ माहिती ना? रेल्वे रूळ तर माहिती ना? बघितलंय का? हा, अवघड आहे बाबा. बघा हे महाराष्ट्रातले भारतातले असलेले ब्रॉडगेजचे मार्ग आहेत. एक तर त्याच्यामध्ये कोणता आहे मित्रांनो? पहिला मुंबई दिल्ली मार्ग आहे मध्य रेल्वेचा. दुसरा आहे मुंबई दिल्ली मार्ग जो कोणत्या मार्गाने जातो? अहमदाबाद. त्याच्यानंतर मुंबई कलकत्ता मार्ग आहे. मुंबईचे नका लिहू, मी तुमच्या नोट्स मध्ये टाकून देणार आहे. कळलं? तिथं वाचा फक्त. मुंबई सिकंदराबाद आहे. त्याच्यानंतर मुंबई कोल्हापूर आहे आणि भुसावळ सुरत रेल्वे मार्ग आहे. बरोबर आहे? त्याच्यानंतर प्रामुख्याने म्हटलं तर महाराष्ट्रामध्ये मित्रांनो पुणे आणि मुंबई म्हणजे साधारणतः मुंबई नागपूर आणि मुंबई पुणे हे कसले मार्ग आहे रे? दुहेरी ब्रॉडगेजचे रेल्वे मार्ग आहेत. आणि ही लाईन पेपरला आताच्या मेन्सला आली होती. कळलं? बाकी कुठले नाही. सौदी सरांच्या धड्याखालच्या प्रश्नांमधल्या लाईन टाकल्या होत्या. कुठं? सौदी सरांच्या पुस्तक धड्याखाली जे प्रश्न असतात का त्या धड्याखालचे प्रश्न 2 विचारले होते, टाकले होते मेन्सच्या पेपरला आत्ताच्या. कळलं? तर त्याच्यामुळे एक तर काम करत असताना असे पण प्रश्न सोडवायचे असतात बरं का, ते लक्षात ठेवत चला. त्यातलीच लाईन पहिली कोणती विचारली होती? महाराष्ट्रात मुंबई नागपूर आणि मुंबई पुणे हे दुहेरी ब्रॉडगेजचे रेल्वे मार्ग आहेत. तर इतर सर्व कसे आहेत? एकेरी मार्ग आहेत. त्याच्यानंतर मुंबई पुणे आणि मुंबई नागपूर दरम्यान विजेवर चालणाऱ्या गाड्या धावतात. बरोबर आहे का रे? आहे का? विद्युतीकरण झालं का यांचं? या मार्गांचं काय झालेलं आहे? विद्युतीकरण झालेलं आहे. बाकीच्या रेल्वे मार्गाच्या ज्या गाड्या आहेत त्या कशावर धावतात मग? कशावर? कोळशावरती धावतात. आणि आता काय? डिझेल. कोळसा आता बऱ्यापैकी काय झालं? बंद झालं. कशावर धावतात? डिझेल वरती धावतात. तर आता हे जे कोणते मार्ग आहे? मुंबई आणि नागपूर. आणि दुसरा कोणता मार्ग आहे? मुंबई आणि पुणे. हे 2 मार्ग लक्षात ठेवा. ते कशावरती धावतात? विजेवरती. ते रेल्वेला वरती तार लावलेली असते बघितलं का? ती उगाच लावली असती का? असती का? हात लावून बघायचं का खरंच असतं का करंट वगैरे? तर ध्यानात ठेवा कोणते 2 मार्ग आहे? मुंबई पुणे आणि दुसरा कोणता आहे? मुंबई नागपूर. या 2 लाईन पेपरला आल्या होत्या. बाकी मीटर गेज म्हणलं तर लेंथ किती रे 2 रुळांमध्ये? किती लेंथ आहे? 1 मीटर. बरोबर आहे का? मग महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने राहिलेत कमी मार्ग. त्यातला सोलापूर गदग हा मीटर गेज मार्ग आहे. आणि दुसरा म्हणजे मित्रांनो परभणी अकोट खांडवा जो मध्य प्रदेशमध्ये जातो परभणी मधून, तो पण मार्ग कसा आहे? मीटर गेज मार्ग आहे. आता बऱ्यापैकी जेवढे जेवढे मीटर गेज मार्ग आहे त्या मीटर गेज मार्गांचं रूपांतरण कशात व्हायला लागले? ब्रॉड गेज मध्ये व्हायला लागले. कशामध्ये व्हायला लागले? ब्रॉड गेज. बाकी डोंगराळ भाग किंवा शॉर्ट लेंथ असेल तर तिथं कोणत्या प्रकारचा मार्ग वापरतोय?
नॅरो गेज वापरत आहे. कोणता वापरत आहे? नॅरो गेज. महाराष्ट्रात जर तुम्ही बघितलं मित्रांनो तर नॅरो गेज महामार्ग बघितला रेल्वेचा तर तो नेरळ आणि माथेरान. आता आयोगाचे 2 ते 3 प्रश्न नेरळ माथेरानवरती. एक तर पहिल्यांदा माथेरानला जाण्यासाठी कोणत्या स्टेशनवर जावं लागतं त्या स्टेशनचं नाव विचारत. कोणतं स्टेशन ते? कोणतं आहे? नेरळ. पर्यायामध्ये नेरळ पण होतं आणि नेरुळ होतं. नेरुळ आहे का स्टेशन? ते वेगळं स्टेशन आणि हे वेगळं आहे. तर याचं उत्तर काय पाहिजे होतं मग? नेरळ. बघा लक्षात ठेवा. आणि मित्रांनो नेरळ माथेरानला म्हणजे ते असा प्रश्न विचारला होता की टॉय ट्रेन कोणत्या मार्गावरती? टॉय ट्रेन म्हटलं तर कोणत्या मार्गावरती टॉय ट्रेन? नेरळ माथेरान. माथेरानला जाण्यासाठी कसली ट्रेन आहे? टॉय ट्रेन. टॉय ट्रेन म्हणजे कसली? खेळण्यातली तुम्ही फिरवता ती गाडी आगगाडी. मग दिसायला ती तशीच असते टॉय सारखी म्हणून ती काय आहे? टॉय ट्रेन आहे. लक्षात ठेवायचं. कोणत्या 2 मार्गांवरती चालते मित्रांनो? नेरळ माथेरान. त्याच्यानंतर आयोगाने एकदा प्रश्न विचारला होता मित्रांनो खालीलपैकी कोणता नॅरो गेज महामार्ग आहे? कोणता आला होता? मूर्तिजापूर अचलपूर. याच्यावरती सुद्धा आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. त्याच्यानंतर प्रामुख्याने पुलगाव आर्वी बरोबर आहे. त्याच्यानंतर मूर्तिजापूर यवतमाळ, लातूर चंद्रपूर, पाचोरा जामनेर हे मित्रांनो महाराष्ट्रामधले नॅरो मार्ग आहेत. कळलं? जर 2 याच्यावरती प्रश्न आला तर एखाद्या वेळेस असा पर्यायी प्रश्न येईल की खालीलपैकी कोणते रेल्वे मार्ग नॅरो गेज आहे? पहिला पर्याय यवतमाळ मूर्तिजापूर अचलपूर, नेरळ माथेरान आणि वरचा एखादा लागतील सोलापूर गदग. मग कोणता बाहेर पडेल त्याच्यातला रे? सोलापूर गदग. हे कळलं पाहिजे आपल्याला. याच्यावरती प्रश्न येऊ शकतात बरोबर आहे. बरेच दिवस झाले यांच्यावरती अजिबात प्रश्न नाही. कळलं? खूप दिवस झाले यांच्यावरती प्रश्न नाही. पण आता 2022 ला मित्रांनो मगाशी मुंबई जे आहे ना पुणे आणि मुंबई नागपूर याच्यावरती प्रश्न विचारलेला होता. समजलं का? तर तसे प्रश्न आले तर चुकायला नको. समजलं का? राहील का ध्यानात? सोलापूर गदग म्हटलं तर मीटर, पुणे मुंबई म्हटलं तर दुहेरी ब्रॉडगेज. दुहेरी ब्रॉडगेज लक्षात ठेवायचं. 2 चालतं बरोबर का? एकत्र लिहिते का? दोन्ही बाजूने चालतं. तर दुहेरी ब्रॉडगेज म्हटलं तर कोणतं लक्षात ठेवायचं? कोणतं? मुंबई पुणे. विद्युतीकरण झालेले 2 कोणते महत्वाचे? मुंबई पुणे आणि दुसरा मुंबई नागपूर. राहील ना? याच्यावरती प्रश्न एवढं करून घ्या. बाकी महत्वाचं मित्रांनो आपल्यासाठी कोकण रेल्वे याच्यावरती प्रश्न आहे. हा कोकण रेल्वेचे जनक कोणाला म्हटलं तर सांगता येईल? अर्जुन बळवंत वालवालकर यांना मित्रांनो कोकण रेल्वेचे जनक असं म्हटलं तर लिहून ठेवा कुठतरी आहे तुमच्या फक्त अंडरलाईन करा. कोकण रेल्वेच्या संकल्पनेचे जनक जर बघितलं तर कोकणचे सुपुत्र असणारे अर्जुन बळवंत वालवालकर हे मित्रांनो आहे जे कोणत्या? कुडाळ तालुक्यातल्या वालवालचे रहिवासी आहे. कुडाळ तालुका कोणत्या जिल्ह्यात येत होता? कोणत्या? सिंधुदुर्ग. लक्षात ठेवायचं. म्हणजे कोकण रेल्वेची फक्त संकल्पना नाही मांडली तर मित्रांनो त्यांनी वर्तमानपत्रातून सातत्याने लेख लिहिले आणि कोकण रेल्वेची माहिती देणारी पुस्तिका सुद्धा त्यांनी प्रकाशित केली होती आणि कोकण वासियांमध्ये रुजवलेली होती. आता रिसेंटली तुम्हाला माहित असेल काल परवा सुद्धा या कोकण जो हायवे आहे मुंबई गोवा हायवे त्याचं नामकरण करायची मागणी केली. कोणाचं नाव देण्याची मागणी केली रे? कोकण प्रादेशिक जो पक्ष आहे त्याने सांगते छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव दिलं जावं अशी त्यांची मागणी आहे. तर ते सुद्धा ध्यानात ठेवा. समजलं? तर कोण आहे मित्रांनो कोकण रेल्वेचे जनक म्हटलं तर अर्जुन बळवंत वालवालकर. परीक्षेच्या दृष्टीने लक्षात ठेवा एक लाईन. बाकी इथं महत्वाचं तुमच्यासाठी महत्वाचं म्हटलं तर मित्रांनो कोणत्या मार्गावरती धावते? मुंबई-मंगलोर या मार्गावर धावणारी कोकण रेल्वेची एकूण लांबी म्हटलं तर 843 आणि महाराष्ट्रातली त्यातली लांबी म्हटलं तर 381. किती आहे? एकदा आयोगाने प्रश्न विचारला होता पण प्रश्न हॅश करावा लागला होता आयोगाला. कळलं का? आयोगाने काय केला होता प्रश्न? एकूण लांबी किती आहे? 381. बाकी मित्रांनो कोकण रेल्वे कॉर्पोरेशन या रेल्वे प्रकल्पासाठी काम केलं होतं त्याने. तर कोकण रेल्वे कॉर्पोरेशनची स्थापना कधीची आहे? 1990. आता करंट मध्ये कोकण रेल्वे कॉर्पोरेशन चर्चेत आहे. कोण सांगते मला काय चर्चेत आहे? कोकण रेल्वे कॉर्पोरेशनचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय प्रमुख म्हणून एका व्यक्तीची नेमणूक झाली. त्या व्यक्तीचं नाव सांगता येईल का रे? ऑनलाईन वाले नुसतं बघू नका, बोललं पाहिजे. कुणाची नेमणूक झाली सांगता येईल? कोकण रेल्वेच्या संदर्भामध्ये आपल्यासाठी महत्वाचं आहे. वाचता का तुम्ही काय? कधीतरी वाचत जरा. संतोष कुमार झाल नाव लक्षात ठेवा. परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचं आहे. कोकण रेल्वे कॉर्पोरेशनचे मित्रांनो पहिले अध्यक्ष कोण होते? ई श्रीधरन. कोण होते? ई श्रीधरन. तर हे नाव लक्षात ठेवा. परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचं आहे. बाकी मित्रांनो केंद्र शासनाने या रेल्वे प्रकल्पामध्ये किती गुंतवले होते? 51%. वाटा म्हटलं तर 51%. महाराष्ट्राचा वाटा किती आहे? 22%. गोव्याचा वाटा, कर्नाटक म्हटलं तर आणि केरळ म्हटलं तर जर भाग भांडवल जर बघितलं तर केंद्राचं भांडवल किती होतं याच्यामध्ये? 51%. महाराष्ट्राचं भांडवल 22, गोव्याचं, कर्नाटकचं आणि केरळचं म्हटलं तर किती? 6%. मग कुणाचं सेम आहे रे? गोव्याचं आणि केरळचं. सर्वाधिक वाटा राज्यांचा बघितलं तर कुणाचा वाटा आहे भांडवलामध्ये? कुणाचा आहे? केंद्राचा किती आहे? एकूण अंतर किती? 800. महाराष्ट्रातलं अंतर 381. लक्षात ठेवायचं. बाकी महत्वाचं मित्रांनो एकूण रेल्वे स्टेशन आहे 68. याच्यावरती पण प्रश्न विचारला. किती रेल्वे स्टेशन एकूण? त्यातले महाराष्ट्रात किती येतात? 34. बाकी मोठे पूल जर बघितलं तर 126 मोठे पूल आणि लहान पूल किती आहे? 1359. एकूण बोगद्यांची संख्या जर बघितलं तर बोगद्यांची संख्या किती आहे? 73. एखादं म्हणून एवढं महत्वाचं हे तेवढं महत्वाचं आहे. आणि बोगद्यांची एकूण लांबी बघितली तर किती किलोमीटर होते? 37 किलोमीटर. आता सर्वाधिक प्रश्न ज्या विचारलाय ते म्हणजे सर्वात लांबीचा बोगदा कोणता आहे? सर्वात लांब बोगदा म्हटलं तर करबुडे बोगदा लक्षात ठेवायचा. रत्नागिरी जिल्हा 6.45 किलोमीटर. 6.45 किलोमीटर लांबीचा करबुडे बोगदा हा महाराष्ट्रातील कोकण रेल्वेवरचा सर्वात लांबीचा बोगदा आहे. आणि सर्वात उंच पूल म्हटलं तर कोणता रे? कोणता आहे? पानवळ. लक्षात ठेवायचं. ठिकाण कुठे येते? पानवळ, रत्नागिरी. अंतर उंची जर बघितलं तर किती आहे? 65 मीटर. उंचीवरती सुद्धा प्रश्न विचारलेला आहे. ध्यानात ठेवायचं. मग सर्वात लांब बोगदा म्हटलं तर करबुडे. उंची म्हटलं तर कोणतं? पानवळ. काय लक्षात ठेवायचं? पानवळ हा सगळ्यात उंच काय आहे? पूल आहे. पूल आणि बोगदा कळला का प्रत्येकाला? केंद्र शासनाची भागीदारी किती याच्यात? गोव्याची, केरळ, महाराष्ट्र. एकूण लांबी 843. बरोबर आहे का? महाराष्ट्रातील लांबी 300. एकूण खर्च जर बघितलं तर किती आला त्याला मित्रांनो?
1200 ते 1300 कोटी. कोकण रेल्वे कॉर्पोरेशनची स्थापना कधीची आहे? 1990. परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे आहे. कोकण रेल्वेचे म्हणजे कोकण रेल्वे कॉर्पोरेशनचे पहिले अध्यक्ष कोण होते? ई श्रीधरन. विसरायचं नाही. बाकी बघा मित्रांनो, आतापर्यंत सर्वाधिक प्रश्न आले ते म्हणजे ह्या लाईन वरती. मुंबई ते कोचीन दरम्यानचं अंतर जे आहे ते अंतर किती किलोमीटरने कमी झालं? किती किलोमीटरने कमी झालं रे सांगा? 513 किलोमीटरने कमी झालं. आणि तासांचा वेळ किती वाचला मित्रांनो? 12 तासांचा वेळ वाचलेला आहे. किती तासांचा? 12 तासांचा. पुढे बघा मित्रांनो, मुंबई मंगळूर मार्गावरचं जे अंतर आहे ते किती किलोमीटरने कमी झालेलं आहे? 1127. बरोबर आहे. त्यामुळे किती तासांचा वेळ वाचलाय? 26 तासांचा वेळ वाचलेला आहे. त्याच्यानंतर मुंबई गोव्या दरम्यानचं अंतर आहे ते किती किलोमीटर कमी झाले? 185. आणि वेळ कितीचा वाचलाय? 10 तासांचा वेळ वाचलेला आहे. तर या तीनही लाईनी लक्षात ठेवायच्या आहे. कळलं? मुंबई कोचीन दरम्यानचं अंतर किती किलोमीटर कमी झालं? 513. अंतर किती वाचलंय? वेळ किती वाचलाय? किती तासांचा? मुंबई बेंगलोरचं अंतर किती कमी झालंय? 1127. वेळ किती तासांचा वाचलाय? मुंबई गोव्या दरम्यानचं अंतर किती किलोमीटर कमी झाले? 100. वेळ किती तासांनी वाचलाय? 10 तासांनी वाचलाय का? लक्षात ठेवायचं. समजलं? आता महत्वाचं म्हणजे मित्रांनो, महत्वाची स्थानकांवरती सुद्धा प्रश्न विचारलेले आहे. बरोबर आहे. त्यातली महत्वाची स्थानकं म्हटलं तर रायगड जिल्ह्यामधलं रोहा काही लक्षात? इंदापूर लिहा. हे व्यवस्थित ठेवायचं का? इंदापूर मित्रांनो वाटलं तर आपल्या कोणत्या जिल्ह्यात इंदापूर तालुका आहे रे? पुणेमध्ये आहे. तसं इंदापूर हे स्टेशन बघितलं तर कुठे येतं? रायगड. त्याच्यानंतर कोलाड आहे, माणगाव लक्षात राहील, विनेरे एक लक्षात ठेवा. कोणतं? विनेरे महत्वाचं स्थानक आहे. त्याच्यानंतर रत्नागिरी मधला खेड, अंजनी, चिपळूण, आरवली, संगमेश्वर पेपरला आलेले. कोणतं आले? संगमेश्वर. भोके आहे, निवसर आहे आणि तलवडे आहे. त्याच्यानंतर बघा सिंधुदुर्ग जिल्ह्यामधलं पेपरला आलेलं खारेपाटण. कोणतं आले? खारेपाटण पेपरला आले. नाथवडे आहे, लिंगेश्वर आहे, कणकवली आहे, रानबाली आहे आणि शेल आहे. त्यातलं खारेपाटण पेपरला आले. रोहा पण पेपरला येऊन गेले. संगमेश्वर आलं होतं, याचा जिल्हा चेंज करून टाकला होता. लक्षात ठेवायचं. कोणतं? खारेपाटण म्हणलं तर कोणत्या जिल्ह्यात? इंदापूर म्हणलं तर कोणत्या जिल्ह्यात? रायगड. त्याच्यानंतर संगमेश्वर आलं तर कोणत्या? रत्नागिरी. बरोबर आहे का? कोकण रेल्वेचे जनक कुणाला म्हणायचं रे? कुणाला म्हणायचं? अर्जुन बळवंत वलवलकर. लक्षात ठेवायचं. पेपरला जर प्रश्न आला तुमचा चुकलाय तर त्याला तुम्ही जबाबदार असणार. याचं उत्तर काय रे बहात्तर? पटकन सोडवा. ते आताच्या मेन्सला आलं होतं 22च्या. आधुनिक सोयी असलेलं भारतातलं बंदर 1989 मध्ये सुरू करण्यात आलं. कोणतं होतं? जवाहरलाल नेहरू. कोणतं? जवाहरलाल नेहरू. कोकण रेल्वे मार्गावरचं खारेपाटण हे स्थानक कोणत्या मार्गावर आहे? एक गोष्ट कळली का? पण जर खारेपाटण आले तर दुसरं कोणतं पण टाकतील. कळलं का? इथं म्हणजे प्रश्न काय असे तसे नाही, जोड्याला वगैरे ते प्रश्न टाकला होता. असे प्रश्न सगळ्यात खतरनाक. एक तर काय माहिती पाहिजे तुम्हाला? ते ठिकाण माहिती पाहिजे. खारेपाटण म्हणलं तर कुठं? सिंधुदुर्ग. लोटेमाळ आलं होतं पेपरला. औद्योगिक क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात येते? आता हे वाचलं असतं का आपण? लोटेमाळ, खारेपाटण वगैरे ही ठिकाणं महत्वाची. मग खारेपाटण कुठे येते? मग पुढे येते खालचा. खालीलपैकी कोणत्या थंड हवेच्या ठिकाणी टॉय ट्रेनने जाता येतं? कुठे टॉय ट्रेन आहे बाबा? कोणत्या ठिकाणी? माथेरानला जायचं असेल कोणत्या ठिकाणावर स्टेशन म्हटलं तर? स्टेशनवरती पण प्रश्न विचारला. स्टेशन कोणतं आहे? नेरळ स्टेशनवरून माथेरानला जाता येतं टॉय ट्रेन. बरोबर आहे का? वरचं नाही झालं ना आपलं? डेक्कन ओडिसी नाही झालं. वरचा कोकण रेल्वे मार्गावरचा सर्वात लांब बोगदा पुढे पाहिजे आहे करपुडे. त्याच्यानंतर दुसरा, कोकण रेल्वेमुळे मुंबई ते कोचीन दरम्यानचं अंतर किती किलोमीटर झाले? तुमच्या कंबाईनला दोनदा प्रश्न आलाय हा पूर्व परीक्षेला. किती? 513. मुंबई गोवा असतं तर इथं मग 100. मुंबई जर असेल पनवेल आहे का? काय मुंबई मंगलोर किती? 1100. वेळ किती वाचला? इथं वेळ किती वाचलाय? किती तास? पेपर आला तर लक्षात ठेवा तास. ओके. त्याच्यानंतर खालचं सोडवायचं आहे. दिसतोय का प्रश्न? बघा बघा बघा. हा आता सोडो. सोडो. लय सटकून बघतो. नीट वाच की. कोकण रेल्वेमुळे मुंबई आणि कोचीन अंतर 413 किलोमीटरने कमी झालं. किती पाहिजे होतं इथं? 513. मग पहिलं बरोबर आहे का? आपल्याला पण निवडायचं का? हे पण बघा. काय निवडायचं आपल्याला? असत्य निवडायचं. पण असत्य तुमचा तर 3 ठिकाणी आहे. तुमचा हा पर्याय गेला. बरोबर आहे. तुमचा चुकीचा आहे. इथं पण चुकीचा आहे, इथं पण चुकीचा आहे. आता तुम्हाला चेक करायचंय. कोकण रेल्वे मार्गावरचं संगमेश्वर हे महत्वाचं स्थानक कोणत्या जिल्ह्यात रे? पण त्या इथं प्रत्येकाला माहिती आहे संगमेश्वर. ओके. म्हणजे क पण चुकीचं आहे. आता इथं अ पर्याय आहे का? तसा पर्याय आहे. पण मग तुम्हाला ब चेक करावं लागेल. कोकण रेल्वे मार्गावरती 61 बोगदे आहेत. किती आहे? किती बोगदे? मग एक गोष्ट कळाली का? आयोगाला जर विचारायचंय लेवल लावून तर तुमचा कसाही कार्यक्रम आणला आयोग. कळलं का? हा कसा पण बघा ना, लेवल आहे ना. तुम्ही काय निवडणार मग? 61 बरोबर असू शकतं. उत्तर काय असू शकतं? एक तर कार्यक्रम आयोगाला फिटच करायचं ठरवलं तर आयोग कसं पण टाकणार आहे. मग 3 स्टेटमेंट काय टाकलेत? चुकीचे टाकलेत. काय उत्तर पाहिजे होतं याचं? समजलं का? आपण निवडताना काय निवडू शकतो? मग तुम्हाला लय माहिती असेल तर पहिलं काढतात बाजूला, लय माहिती अजून ते तर तिसरं काढतात. काही गडबडी दुसरं बरोबर म्हणतात आणि मग काय उत्तर आणणार? 2 नंबर. उत्तर काय? 4 नंबर. समजलं का? चुकलंय काय? कळलं का? ए बाबा कळलं का? काय चुकलं याच्यात? पुढचं सोडव. वरचं सोडव. पुढं सर्वात जास्त लांबीचा बोगदा हा कारपुडे. ते इंग्लिश ट्रान्सलेशन झाले कारपुडे. काय ते? करपुडे. काय उत्तर पाहिजे? 1 नंबर उत्तर पाहिजे. झालंय का रे? वरचा कोकण रेल्वे प्रकल्प कोणत्या राज्याच्या सहकार्यातून तयार झालाय? महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, तमिळनाडू आहे का? तमिळनाडू बाजूला गुजरात आहे का?
काय पाहिजे? महाराष्ट्र किती वाटा आहे? गोवा, कर्नाटक किती? केरळ. काय पाहिजे उत्तर? 1 नंबर. कोकण रेल्वे मार्गावरचा सर्वात उंच पूल काय? पानवळ. आलं का? किती लेंथ त्याची? आणि करपुडी बोगद्याची लेंथ 6.45. लक्षात ठेवायचं. वरचा बॉम्बे ठाणे रेल्वे कोणत्या वर्षी सुरू झाली? 1853. झाले का रे? अजून आहे ना रेल्वे 1-2. हा. कोकण रेल्वे कॉर्पोरेशनची स्थापना कोणत्या वर्षी झाली? प्रश्न येऊन गेलाय. कोणत्या रे? कोकण रेल्वे कॉर्पोरेशन म्हणलं तर 1990. पहिले प्रमुख कोण याचे? समजलं का प्रत्येकाला? प्रश्न बघितले का कोणत्या कोणत्या लेवलचे प्रश्न आले? प्रश्न फॅक्च्युअली पूर्णपणे 513 किलोमीटर वरती बऱ्याच वेळा काय विचारलेला आहे? प्रश्न विचारलेला आहे. पुढचा महत्वाचा टॉपिक आहे त्याच्यामध्ये रो वाहतूक. बरोबर आहे का? तुमच्या 2023च्या पूर्व परीक्षेला ज्याच्यावरती प्रश्न आला तो म्हणजे कोणता मित्रांनो? रो वाहतूक. रो म्हणजे काय रे मित्रांनो? काय केलं जातं? हा, गाड्या कुठे चढवल्या जातात? रेल्वेवरती. आणि रेल्वे कुठे नेली जाते? जिकडे जायचंय तिकडं. बरोबर आहे की नाही? हा, तुम्ही एकावर वीट लावायचे की नाही? डबल डेकर बस बनवायचे आणि वाळूवर पळवायचे. अगदी तसं म्हणलं तरी चालेल. मित्रांनो जर बघितलं तर ट्रकने जी वाहतूक केली जाते ती कशी रे मित्रांनो? खर्चिक आहे. कशी आहे? कारण का? डिझेलचा खर्च परवडतो का? नाही परवडत. तर भरपूर सारे ट्रक मित्रांनो रेल्वेवरती काय केले जातात? चढवले जातात. आणि मग मित्रांनो आपल्याला जिथं न्यायचंय त्या स्टेशनवरती ते ट्रक सोडले जातात आणि मग जिथून माल पोहोचवायचा ज्या ठिकाणी, मग काही ठिकाणी पोहोचवायचं असेल, समजा इथून दिल्लीला न्यायचंय तर ट्रक इथून येणं शक्य आहे का? आहे का? त्याच जागी जर तो माल कशात बसवला एका ट्रक कशावर टाकले? ट्रेनवरती. तर ट्रेनवरती भरपूर सारे जाऊ शकतात का? चित्र बघा. चित्र बघितलं तुमच्या डोक्यात हे दिसतंय का तुम्हाला चित्र? अशा पद्धतीने ही काय आहे? रो वाहतूक आहे. आणि याचा सगळ्यात पहिला शुभारंभ झाला होता महाराष्ट्रात. बरोबर आहे का? कोणत्या रेल्वे मार्गावर झाला होता? कोणत्या? कोकण रेल्वे मार्गावरती मित्रांनो याचा शुभारंभ झालेला होता. भारतात सगळ्यात पहिला शुभारंभ म्हटलं तर कोकण रेल्वे मार्गावर. आणि तुमच्या मागच्या कंबाईनचा हाच प्रश्न आहे. 2023 ची पूर्व परीक्षा गट ब आणि गट क ची ज्याच्यावर प्रश्न आला तो हा होता. कळलं? साधा सरळ सोपा प्रश्न. पण आता हे नंतर आले सोपे असतात. कळलं? पहिल्यांदा पेपर आले सोपे नसतात. कारण एखादा प्रश्न येऊन गेला त्याच्यानंतर कोणी रान आणू शकतो. असा होता तसा होता, एवढा सोपा होता. हा, गणित किती सोपी होती. आपण 10 मिनिटं सोडवायचे दाखी. एवढं सोपं आहे का तेव्हा? आहे का नाही? म्हणतात का नाही सगळे? किती सोपं होतं. तुम्हाला तर लगेच यायला पाहिजे होतं. आपण 20 प्रश्न इथं आहे ते सोडवायचं होत नाही. ते गणित सोडत बसायचं. कळलं? रो वाहतुकीची सुरुवात म्हणलं तर भारतात कुठे मित्रांनो? मग कुठे? कोकण रेल्वे मार्गावरती झालेली आहे. बघा, लोहमार्गाने एका स्थानकापासून दुसऱ्या स्थानकापर्यंत वाहतूक करता येते. आणि महामार्गावर मोठ्या प्रमाणावरती काय होत असते? माल वाहतूक होत असते. ट्रकने होणारी माल वाहतूक ही लोहमार्गाने होणाऱ्या वाहतुकीपेक्षा खर्चिक असते. आणि यावरती उपाय म्हणून मित्रांनो रो वाहतूक पद्धत काय केलेली आहे? अवलंबण्यात येत आहे. सो भारतामध्ये याची सुरुवात झालेली आहे. जी कुठे झाली मित्रांनो? कोकण रेल्वे मार्गावरती. मालाने भरलेले ट्रक मालगाडीवरती चढवून लोहमार्गाने इच्छित स्थानापर्यंत नेण्यात येतात. तेथून पुढे हे ट्रक माल जिथे उतरवायचा आहे तिथपर्यंत घेऊन जातात. आणि गंतव्य स्थानापर्यंतचा प्रवास लोहमार्गाने केल्यामुळे वाहतुकीचा खर्च काय होत असतो? कमी होत असतो. बरोबर आहे का नाही? लक्षात ठेवायचं आपल्यासाठी. याची सुरुवात कुठे झाली होती? कोकण रेल्वे मार्गावर. रो वाहतूक कळली का? याच्यावर प्रश्न येऊ शकतो परत एकदा, बरं एकदा झाला तरी. आणि दुसरा महत्वाचा आहे मित्रांनो हरित छन्न मार्ग. बरोबर, ज्याला काय छत्रमार्ग, ज्याला काय म्हणतात? ग्रीन कॉरिडॉर. काय? ग्रीन कॉरिडॉर. कशाच्या रिलेटेड आहे हा? बघा, एखाद्या वेळेस एखाद्याला अवयवाची गरज असते. मग तुम्ही कधी कधी एखाद्या त्या अँब्युलन्स वरती बघितलं असेल की अँब्युलन्स सगळे रस्ते तिला मोकळे करून दिले जातात. बरोबर आहे का? बघितले का असं कधी? रिसेंटली मध्ये तुम्ही बघा बेंगलोरला सुद्धा काही ठिकाणावरून नेले. मग सगळे रस्ते काय केले जातात? ते मोकळे करून दिले जातात. बघा, काही वेळेला मृत व्यक्तीने अवयदान केलेलं असतं. अशा वेळेस दात्याच्या ठिकाणापासून गरजूंपर्यंत अशा अवयव तातडीने पोहोचणं आवश्यक असतं. सो अवयवांची वाहतूक करण्याच्या काळामध्ये सर्व प्रकारचे अडथळे काय केले जातात? दूर. बघा, दिसतं काही अँब्युलन्सने हे काय केलं? रस्ते त्याला मोकळे करून दिलेले आहे. त्याला काय म्हणायचं? ग्रीन कॉरिडॉर. ज्यावेळेस आयोगाने प्रश्न विचारला होता ग्रीन कॉरिडॉर, त्यावेळेस प्रश्न उत्तर निवडण्याचं प्रमाण भारी होतं. पण ते रस्त्याच्या दुतर्फा लावलेली झाडींना ग्रीन कॉरिडॉर असे म्हणतात. असे लय खतरनाक होते. वनांच्या बाबतीमध्ये केलेली लागवड म्हणजे ग्रीन कॉरिडॉर. एखादा हरित पट्टा विकसित करणं म्हणजे ग्रीन कॉरिडॉर. अशी उत्तर होती. पर्याय पण तसेच ठेवले होते. आणि आयोगाची उत्तर निवडण्यामध्ये ग्रीन कॉरिडॉर म्हणजे नाव जरी ग्रीन असलं तर ग्रीन आहे का ते? कशाच्या संदर्भात आहे? मग अवयव दानाचा जो काय अवयव आहे तो मित्रांनो ज्या ठिकाणी न्यायचा त्यासाठी वाहतूक व्यवस्था काय करणं उपलब्ध करून देणं, तर त्या संदर्भात असलेला ग्रीन कॉरिडॉर लक्षात ठेवायचा. जे काय अडथळे आहेत ते सगळे काय करायचे? बाजूला करणे म्हणजे काय आहे? ग्रीन कॉरिडॉर. रो सेवा कळली? ग्रीन कॉरिडॉर कळला. तिसरा आणखी महत्वाचा याच्यामध्ये आहे विस्टाडोम. काय आहे? विस्टाडोम आहे. आधी विस्टाडोम बघा, नंतर डेक्कन ओडिसी बघा. विस्टाडोम आगगाडी. विस्टाडोम आगगाडी म्हणजे कसली आगगाडी मित्रांनो? खास आकर्षण आहे पारदर्शक छताचा डबा, ज्याला म्हटलं जातं काय? विस्टाडोम असलेली रेल्वेगाडी नुकतीच सुरू झाली आहे. आणि रेल्वे मार्ग लक्षात ठेवा, विशाखापट्टणम ते किरंदल. आणि त्याला व्हेरी 2-4 वेळा विविल्या आणि आयएमपी करा, बिकॉज याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. कळलं? या रेल्वेमध्ये संपूर्ण वातानुकूलित व काचेचे छत असलेले डबे असून यात बसून अराकू खोरे, अनंतगिरी, घाटमाता, बोरागुहा हे निसर्ग समृद्ध प्रदेशाचं विहंगम दृश्य अनुभवता येणार आहे. कळलं? ही विस्टाडोम गाडी आहे, जी कोणत्या मार्गावर सुरू झालेली पहिल्यांदा? सांगा कोणत्या? विशाखापट्टणम ते किरंदल. लक्षात ठेवा, याच्यावरती प्रश्न जाऊ शकतो. आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे. कोणता मार्ग आहे? विशाखापट्टणम ते किरंदल. तुम्ही आता वंदे भारत ट्रेन बघितली असेल, त्याला पण असं आहे का रे? असं आहे ते. कळलं? पण विस्टाडोम आपल्यासाठी महत्वाचं आहे. याच्यावरती प्रश्न येऊ शकतो, ध्यानात राहायला पाहिजे. कळलं? मग अनंतगिरी वगैरे जे काही जम्मू काश्मीरमध्ये आहे त्याच्यामध्ये पण ते सुरू करण्यात आले. तिथल्या खोऱ्याचं दृश्य दाखवण्यासाठी ही रेल्वे बेस्ट आहे. समजलं? तर ती कोणती रेल्वे आहे? विस्टाडोम. त्याच्यानंतर आणखी एक महत्वाची ती म्हणजे मित्रांनो डेक्कन ओडिसी. डेक्कन ओडिसी ऐकली असेल बऱ्याच वेळा. कशाच्या संदर्भात डेक्कन ओडिसी? पर्यटकांसाठी आहे. कोणत्या पर्यटकांसाठी आहे? कोणत्या? ज्याच्याजवळ पैसे आहे त्याच्यासाठी आहे. कळलं? लक्षात ठेवायची, आपल्यासाठी महत्वाची. फक्त भारतीयांसाठी आहे का?
नाही, तर ही विदेशी आणि भारतीय दोघांसाठी पण असणारी अशी आहे. दिसते का? डेक्कन ओडिसी, याला फिरता राजमहाल म्हणलं तर काय म्हणलं तर? तिचं तिकीट किती असतंय? लाखाच्यात असते, लाखांमध्ये. हा, गरीब माणूस जाईल का? जाऊ दे, तिकडे जाऊ दे, अशा रेल्वे आपल्याकडे येऊ दे नको असे. कळलं? पर्यटन विकास महामंडळ म्हणजे कुणी सुरू केले मित्रांनो? एमटीडीसी लक्षात ठेवायचं. सो अनेक योजना कार्य केल्यात, त्याच्यामध्ये महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि भारतीय रेल्वे आणि पर्यटन मंत्रालय यांच्या सहकार्याने चालवली जाते. याच्यावरती प्रश्न विचारले. कोणाकोणाचं सहकार्य याच्यामध्ये? कोणाकोणाचं सहकार्य? महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, भारतीय रेल्वे आणि भारतीय पर्यटन मंत्रालय यांच्या मार्फत ही चालवली जाणारी रेल्वे म्हणजे कोणती आहे? डेक्कन ओडिसी आहे. ही कुणासाठी मित्रांनो? भारतीय प्रवाशांसाठी आहे, ॲज वेल ॲज कुणासाठी आहे? परकीयांसाठी पण आहे, विदेशी प्रवाशांसाठी सुद्धा आहे. लक्षात ठेवायचं. याच्यामध्ये काय काय आहे? याच्यामध्ये भरपूर साऱ्या गोष्टी मित्रांनो आहे. पर्यटन स्थळांवरती विश्रांतीगृह, जलक्रीडा, सागरी किनाऱ्यावरती पर्यटक निवासगृह अशा सगळ्या सुविधा उपलब्ध केल्या जातात. मुंबई, नाशिक, वेरूळ, अजिंठा, कोल्हापूर, गोवा, रत्नागिरी इत्यादी पर्यटन स्थळांना पर्यटकांना घेऊन जाते. ही गाडी म्हणजे एक प्रकारचा फिरता काय आहे? राजमहाल आहे. कळलं? आता ही कुणाच्या धर्तीवरती सुरू झाली होती सांगताल का कोणाला? सांगा. ठीक आहे, पण महाराष्ट्रात, भारतामध्ये सगळ्यात पहिल्यांदा अशा प्रकारची सुविधा कोणत्या राज्याने दिली होती? राजस्थान. कुणाच्या राज्याच्या धर्तीवर सुरू झालेली? ही राजस्थानच्या धर्तीवरती मित्रांनो सुरू झाली. ती जी रेल्वे आहे, रेल्वे पॅलेस ऑन हिल्स, कळतंय? लक्षात ठेवायचं. रेल्वे पॅलेस ऑन हिल्स नावाने ओळखली जाते ही रेल्वे. दिल्ली, जयपूर, उदयपूर, भरतपूर, आग्रा, दिल्ली असा प्रवास करते. अनेक देशी विदेशी पर्यटक या रेल्वेचा आनंद घेतात. तर याच्यावरती 2-3 वेळा प्रश्न विचारले. ते 2-3 प्रश्न बघा, म्हणजे तुम्हाला अंदाज येईल की अशा पद्धतीने प्रश्न विचारले. शब्द लय महत्त्वाचे राहतात, फक्त प्रश्न सोडवतात. हवाई वाहतूक वाटतं ते. एमटीडीसी आणि डॉट डॉट यांच्यामध्ये आहे. सांगा सांगा सांगा, प्रत्येकाला बोलायचंय. डेक्कन ओडिसी हा संयुक्त प्रकल्प एमटीडीसी आणि यांच्यामध्ये आहे. कुणाबरोबर आहे? रेल्वे. कुणाबरोबर आहे? हा, मला माहिती आहे, तुम्ही हे मारू शकता बरेच जण. काय? आयटीडीसी वेगळं दिसते ना. रेल्वे लक्षात ठेवा, आपल्यासाठी रेल्वे महत्वाची आहे. याचं उत्तर काय रे? हरित छत्र मार्ग काय आहे? वन क्षेत्रातील वृक्षाने आच्छा दिलेला मार्ग, रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावलेला मार्ग, मालाने भरलेला ट्रक रेल्वे मार्गाद्वारे वाहून नेणारा मार्ग. हे काय आहे बघा? पीवायक्यू मध्ये ऑलरेडी काय येऊन गेलंय? रो रो. हा आधी आलेला प्रश्न आहे. याचं उत्तर काय पाहिजे? फक्त 3, पण हाणायचं 4. कळलं का? लक्षात ठेवा. नाही तर हाणणार इथं बघणार 3, बरोबर आहे, गोल करणार 3 ला, नंतर चेक करणार उत्तर काय दिलं आयोगाने? 4. कसं नाही आयोगाने 4 दिले म्हणणार, नंतर कळणार असं इथं कार्यक्रम फिट झाला. काय उत्तर पाहिजे इथं? 4. ऑप्शन कसे? मग आपण हाणणार काय? वन क्षेत्रातील वृक्षाने आच्छा दिलेला मार्ग म्हणजे काय? ग्रीन कॉरिडॉर. असे लिहिलं लय खतरनाक आहे भाऊ. असे भरपूर आहे. मग ते कसं झाले? दळणवळण म्हणजे काय? दळण घेऊन जाताना जे वळण लागतं त्याला दळणवळण असं आहे ना. हा, असंच कार्यक्रम आहे आपला, सरळ सरळ. पडला कटरात मग दळण घेऊन जाताना वळण लागलं तर. कळलं? अरे अजून एक डेक्कन ओडिसीचं याच्यात नाही ते? याच्यात होतं का? नाही. हा, इथे येऊ काय? सोडवा. दिसतोय का? दिसतोय का सलमान? दिसतोय का? इकडे बघ, इकडं. काय उत्तर येते? काय? 3. तुमच्यात आहे का एकमत? काय उत्तर दे? हा, उत्तर आहे 2 आहे याचा. ते ऑनलाईन वाले एक म्हणतात. हा, नीट वाचायचं. काय वाचायचं? नीट वाचायचं. काय म्हणते बघा? डेक्कन ओडिसी महाराष्ट्र राज्यामध्ये महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि भारतीय रेल्वे विभाग यांच्या सहकार्याने चालवते. बरोबर आहे का? दुसरं म्हणते ही गाडी म्हणजे फिरता राजमाल आहे आणि फक्त विदेशी पर्यटक त्या गाडीचा आनंद घेऊ शकतात. ज्याच्याजवळ पैसे ते घेऊ शकतात. बरोबर. विदेशी परदेशी असं पण काही नाही. कळलं? काय लक्षात पाहिजे इथं? फक्त शब्द चुकीचा आहे. बरोबर आहे का? फक्त आहे का विदेशी? अजिबात नाही. काय उत्तर असायला पाहिजे मित्रांनो? मग फक्त अ बरोबर आहे. आणि काय चुका आहे? प चुका आहे. म्हणजे उत्तर असायला पाहिजे उत्तर पर्याय 2. कळलं का? रोरोवरती प्रश्न येऊन गेलाय, डेक्कन ओडिसीवरती प्रश्न येऊन गेला, रिपीट झाला तर परत ग्रीन कॉरिडॉरवरती पण रिपीट होऊ शकतो. अजून विस्टाडोमवरती प्रश्न आला. येणाऱ्या काळामध्ये विस्टाडोमवरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. सुरुवात कशावरती आली? कोणत्या मार्गावरती? विशाखापट्टणम ते किरंदर. लक्षात ठेवायचं. याच्यावरती प्रश्न आला तर लक्षात ठेवायचा आहे. कळलं? इम्पॉर्टंट आहे, विसरायचं नाही. डेक्कन ओडिसीवरती प्रश्न. गुजरात राज्यातलं प्रमुख बंदर कोणतं यातलं? कांडला, कोची, मांडवी वरील पैकी नाही. काय? कांडला. विसरायचं नाही. कांडल्यावरती लय प्रश्न मोकार. काय नामकरण केले त्या बंदराचं सांगता येईल? काय काय नाम केले? हा, दीनदयाळ उपाध्याय. बाकी मित्रांनो तुमच्यासाठी महत्वाचे आहे रेल्वे झोन. कोणते आहे? रेल्वे झोन. सगळ्यात जास्त प्रश्न याच्यावरती विचारलेत भारताच्या रिलेटेड. महाराष्ट्राच्या रिलेटेड नाही, भारताच्या रिलेटेड याच्यावर प्रश्न विचारले. जर तुम्हाला रेल्वे विचारायची भारतातली, तर भारताच्या संदर्भामध्ये असलेली अति महत्वाची ती म्हणजे काय काय मित्रांनो? रेल्वे झोन. याच्यामध्ये तुम्हाला त्याची मुख्यालय करायची आहे. दिसतात का तुमच्या स्क्रीनवरती? आहे का रेल्वे झोन? त्याची मुख्यालय. सेंट्रल रेल्वेचं मुख्यालय कोणतं रे? तिथे नोट डाऊन करा. सेंट्रल रेल्वेवरती प्रश्न आलाय. सेंट्रल रेल्वे म्हणलं कुठे यायला पाहिजे? मुंबई सीएसएमटी. बरोबर आहे. आणि मित्रांनो जर पश्चिम रेल्वेचं मुख्यालय म्हणलं तर कुठे येतं रे? पुढं चर्चगेट. वेस्टर्न रेल्वेचं जर मुख्यालय बघितलं तर कोणत्या ठिकाणी यायला पाहिजे? चर्चगेट. तुमच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस म्हणलं तर सेंट्रल रेल्वे, आणि पश्चिम रेल्वेचं मुख्यालय म्हणलं तर कुठं? चर्चगेट. महाराष्ट्र आहे का मग रेल्वे झोन? आहे का? किती ठिकाणी आहे?
2 ठिकाणी आहे. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, ईस्टर्न रेल्वे जर आलं तर ईस्टर्न रेल्वे म्हटलं तर पूर्वीय रेल्वेचं मुख्यालय कुठे आहे? कुठं? कोलकाता. विसरायचं नाही. पूर्व रेल्वेचं मुख्यालय म्हटलं तर कुठे आहे? लक्षात ठेवायचं, कलकत्ता. त्याच्यानंतर जर तुम्हाला उत्तर रेल्वेचं मुख्यालय विचारलं तर काय उत्तर निवडणार? नॉर्थ रेल्वे म्हटलं तर बघा तुमचे जे 4 महत्वाचे आहे, जे साधारणतः तुम्ही म्हणता की उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम, त्यातले पहिले 4 म्हटलं उत्तरेला कुठे यायला पाहिजे मित्रांनो? मग त्याच्यानंतर पूर्व म्हटलं तर पुढं, दक्षिण म्हटलं तर कुठे यायला पाहिजे? साऊथ रेल्वेचं मुख्यालय पुढं, आणि मित्रांनो जर पश्चिम रेल्वे पुढं मुंबई, बरोबर. त्याच्यानंतर जर तुम्हाला सेंट्रल रेल्वेचं विचारलं तर पुढं. म्हणजे साधारणतः पहिली 5 तर प्रत्येकाला क्लिअर का? याच्यावरती प्रश्न. उत्तर रेल्वेचं मुख्यालय, दक्षिण रेल्वेचं कुठं, त्याच्यानंतर पूर्व रेल्वेचं, पश्चिम रेल्वेचं, मध्य चर्चगेट, आणि मध्य रेल्वेचं मुंबई CSMT. 5 प्रत्येकाला क्लिअर का? याच्यावरती तुम्हाला जोड्या लावायला भरपूर वेळा प्रश्न विचारलेला आहे, कळलं. त्याच्यानंतर नॉर्थ सेंट्रल रेल्वेचं मुख्यालय म्हटलं तर प्रयागराज, अलाहाबाद, बरोबर आहे का? नॉर्थ ईस्टर्न रेल्वेचं मुख्यालय म्हटलं तर पुढं गोरखपूर. नॉर्थ ईस्टर्न रेल्वे म्हणजे काय झालं मराठीमध्ये? उत्तर पूर्व रेल्वेचं मुख्यालय आपल्यासाठी महत्वाचं. काय येईल मग ते? त्याच्यानंतर मित्रांनो नॉर्थ ईस्ट. नॉर्थ ईस्ट म्हणजे काय सांगा? उत्तर पूर्व. फ्रंटियर म्हणजे सरहद. सरहद रेल्वेचं मुख्यालय म्हटलं तर गुवाहाटी. या दोघांवरती पण आयोगाने प्रश्न विचारला तुमच्या कंबाईनच्या एक्झामला. गोरखपूरवरती तिथं ह्या साईटला तुम्ही एवढे हुशार नाही की लगेच बघितलं पाठ झाले तुमचं. बघायचं तुम्हाला प्रश्न बघितल्यावरती लगेच तुम्ही कन्फ्युज होणार, गोरखपूर की गुवाहाटी. गुवाहाटी म्हटलं तर कसलं रेल्वेचं मुख्यालय गुवाहाटीला? कसलं? नॉर्थ ईस्ट फ्रंटियर रेल्वे. फ्रंटियर म्हणजे कसं? सरहद. सरहद लक्षात ठेवायचं. सरहद आलं तर काय? गुवाहाटी. आणि नॉर्थ ईस्ट आलं तर नॉर्थ ईस्टर्न आलं तर नुसतं गोरखपूर. समजतंय का? प्रश्न बघा म्हणजे तुम्हाला अंदाज येईल कशा पद्धतीने प्रश्न. तुमच्या डोक्यात एक फिट्ट ठेवायचं 2 महाराष्ट्रातले 2 जण. महाराष्ट्रातले 2 जण आले तर उत्तर येते कधी काय तुम्हाला? खालील रेल्वे विभाग आणि त्यांचे मुख्यालय यांच्या जोड्या लावायच्या. सांगा पश्चिम विभाग कुठे आपलं? कुठे? मग अभ्यास केला फायदा झाला का? एका उत्तर आलं का? वेगळं बघायची गरज लागली का? मग पूर्व मध्य रेल्वेचं मुख्यालय कुठे? हाजीपूर. पूर्व किनारपट्टी म्हटलं तर मित्रांनो भुवनेश्वर. उत्तर मध्ये आलं तर आलं काय तुमचं? नॉर्थ ईस्ट वालं. मध्ये आलं का नॉर्थ सेंट्रल रेल्वे? आलं का? उत्तर मध्य विभाग म्हटलं त्याचं कुठे? अलाहाबाद. म्हणजेच काय? प्रयागराज. काय उत्तर पाहिजे याचं? 3 नंबर. समजते का? वाचावं लागेल, हे वाचल्याशिवाय येणार नाही, आधी सांगतोय. दक्षिण मध्य रेल्वेचं मुख्यालय कुठं आहे? झालं का आपलं? गुवाहाटी येईल का? मुंबई येईल का? गोरखपूर येईल का? डोकं लगेच बघा येतं का याच्यामध्ये? गोरखपूर येईल का? साऊथला आहे का गोरखपूरचा संबंध? गुवाहाटी येईल का? मुंबई येईल का? मुंबईला कसं सेंट्रल आणि पश्चिम रेल्वेचं आणि मध्य रेल्वेचं. गुवाहाटीला कसलं आहे? दक्षिण आहे का? दक्षिण कसलं आहे? उत्तर पूर्व सरहद रेल्वे. सरहद रेल्वेचं कुठे आहे? गुवाहाटी मालेगाव, बरोबर आहे. आणि गोरखपूर म्हणलं तर कोणतं आहे? उत्तर पूर्व रेल्वे, बरोबर आहे का? म्हणजे काय उत्तर पाहिजे याचं? त्याच्यासारखं सेम खाली. ईशान्य उत्तर पूर्वी रेल्वेचं मुख्यालय कुठे आहे? नॉर्थ ईस्टर्न रेल्वे लोकेटेड ऍट. कन्फ्युज व्हायचं. मी शब्द सांगितलं. गुवाहाटीला एक शब्द कोणता महत्वाचा आहे? फ्रंटियर. सरहद शब्द महत्वाचा आहे. आणि इथं तुम्हाला विचारते की ईशान्येकडचं रेल्वेचं मुख्यालय म्हणजे नॉर्थ ईस्टर्न रेल्वेचं मुख्यालय कोणतं आहे? पुढे पाहिजे उत्तर. काय पाहिजे? गोरखपूर. म्हणजे याचा अर्थ कळतोय का? प्रश्न दोन्हीवरती पण विचारलेला आहे. प्रश्न फक्त काय होईल? पर्याय बघून सुद्धा उत्तरापर्यंत जातील. त्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवायच्या. आतापर्यंत आयोगाने दोघांवरती तडाखा टाकलेला आहे, गुवाहाटी आणि गोरखपूर. सिकंदराबाद बरोबर पण विचारले. पर्यायमध्ये दिसतात तर तेच रिपीट होत आहेत मित्रांनो. प्रत्येकाला आलं पाहिजे, तुम्हाला जमलं पाहिजे. अजून पण आहे, 1 मिनिट प्रश्न दाखवतो. उत्तर पूर्व रेल्वेचं मुख्यालय कोणतं आहे? तुमच्या कंबाईनला आलं होतं पूर्व परीक्षेला. कोणतं येईल? तुम्हाला कळलं नाही बरं काही ना अजून. गुवाहाटी म्हटलं तर काय शब्द लक्षात ठेवायचा? कोणता? फ्रंटियर, बरोबर आहे का? त्याच्या शेजारी जर असेल नुसतं नॉर्थ ईस्टर्न रेल्वेचं मुख्यालय तर कोणतं? आणि त्याच्या साईड नॉर्थ सेंट्रल शब्द असेल तर कोणता? प्रयागराज. हे लक्षात ठेवायचे 3 तिकडचे वरचे, बरोबर आहे का? मग तुम्हाला विचारताना त्याने काय विचारलंय? उत्तर पूर्व रेल्वे विभागाचं मुख्यालय. मग उत्तर पूर्व रेल्वे विभागाचं मुख्यालय काय असायला पाहिजे? गोरखपूर. समजलं का? समजलं का बाबांनो? म्हणजे 1 लाइनरला प्रश्न आले त्याच्यावरती भरपूर सारे, तर भरपूर सारे. पहिला पर्यटन जिल्हा कोणता रे? कोणता आहे? सिंधुदुर्ग. लक्षात ठेवा. याच्यातलं काय उत्तर येईल रे? पटकन सोडवा. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी ज्योतिर्लिंग नाही? ओंकारेश्वर बघितलं होतं का? मध्य प्रदेश. विश्वेश्वर, काशी विश्वेश्वर. बृहदेश्वर होतं का? अजिबात नाही, हे नव्हतं. परळी वैजनाथ आहे का? आहे. उत्तर काय पाहिजे? 3 नंबर उत्तर पाहिजे. समजलं का बाबांनो? असे प्रश्न करावे लागतील. आणि जी काही यादी ती यादी कराल का? हे रेल्वेच्या संदर्भातले झोनवरती प्रश्न विचारतात. रेल्वे झोन तुम्हाला करावेच लागतील. थेटपणे ध्यानात ठेवायचं. तुम्हाला एक नकाशा दाखवतो, त्याच्यावरती गेला तर जास्त सोपं जाईल. हे दिसतंय का तुम्हाला? दिसतंय का? मुंबई विटी कसलं मुख्यालय रे? मग विटी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं. कसलंय? दक्षिणेकडचं बघा, पूर्वेकडचं, उत्तरेकडचं आणि पश्चिमेकडचं. कसलंय? कसलंय? आता दिशा लक्षात येते. ही कसली दिशा रे? कोणती आहे ही दिशा? कोणती आहे? याच्यामध्ये कोण आहे? कोण आहे मध्ये? जयपूर मुख्यालय बघा बरं कोणतं आहे? मग आहे का जयपूर? आहे का मुख्यालय? नॉर्थ. नॉर्थ नॉर्थ कोणता झाला? हे झाला का नॉर्थ? आणि दिशा कोणती मग? ही कोणती? त्याच्यामध्ये म्हणलं कोणतं? कोणतं आहे ठिकाण? ठिकाण जयपूर. जर जबलपूर आलं तर कोणतं असेल बघा तुमच्या नकाशात? काय लिहिलंय? जबलपूर.
कोणत्या दिशेला आहे मध्य प्रदेश म्हणल्यावर? दिशा म्हणलं तर पश्चिम. आणि कोणत्या मध्ये का आहे का? मध्ये म्हटल्यानंतर सेंट्रल. सेंट्रल म्हणलं तर जबलपूर. जास्त नका लक्षात ठेवू, हे सांगा लक्षात. अलाहाबाद म्हणल्यावर कोणती दिशा आहे वरती? आणि हे कधी आहे? उत्तर मध्य. उत्तर मध्य म्हटलं तर अलाहाबाद. सिकंदराबाद आहे का रे? सिकंदराबाद कसं असेल मग? दक्षिण. दक्षिण आहे का? दक्षिण मध्यचं आहे. साऊदर्न काय आहे? साऊदर्न सेंट्रल रेल्वे म्हणजे कोणता आहे? आता याच्यामध्ये दोन गोष्टी एक लक्षात ठेवायच्या. एक म्हणजे नव्याने निर्माण झालेलं विशाखापट्टणम दक्षिण किनारपट्टी रेल्वे. कोणता? दक्षिण किनारपट्टी रेल्वेचं मुख्यालय जे 18व्या नंबरचा नव्याने निर्माण करण्यात आलेला झोन विशाखापट्टणम दिसते का तुमच्या याच्यात? बघा असेल आहे का? दक्षिण किनारपट्टी रेल्वे देशातला 18वा झोन. साऊदर्न दिसते का? किनारपट्टी कोस्टल रेल्वे आहे का? हे बघा साऊदर्न साऊथ कोस्ट रेल्वे. कोणता आहे रे? विशाखापट्टणम हा सर्वात अलीकडचा झोन आहे. कितवा झोन आहे हा? 18वा. देशामध्ये किती रेल्वे झोन आहे? 18. त्यातला अलीकडचा कोणता आहे? असला. भुवनेश्वर म्हणलं तर काय उत्तर पाहिजे रे मग? पूर्व शब्द कोणता महत्वाचा आहे? किनारपट्टी. पूर्व किनारपट्टी आलं तर कोणतं लक्षात ठेवायचं? बघा ईस्ट कोस्ट रेल्वे. पूर्व किनारपट्टी आलं तर कोणतं लक्षात ठेवायचं? भुवनेश्वर. भुवनेश्वर आलं तर ईस्ट कोस्ट रेल्वे. पूर्व किनारपट्टी आलं तर भुवनेश्वर. दक्षिण किनारपट्टी आलं तर पुढं विशाखा. जर गुवाहाटी आलं तर शब्द महत्वाचा त्याच्यात कोणता? फ्रंटियर. उत्तर पूर्व सरहद रेल्वे. त्याच्यानंतर गोरखपूर आलं तर उत्तर पूर्व रेल्वेचं मुख्यालय कुठं? जर अलाहाबाद आलं तर उत्तर मध्य. एकच नंबर. जर जयपूर आलं तर वायव्य शब्दच नाही त्याच्यात. उत्तर उत्तर पश्चिम रेल्वे लक्षात ठेवायचं. आणि जर जबलपूर आलं तर पश्चिम मध्य. त्यासाठी काय करायचं? हे जे आहे ना हे लक्षात ठेवायचं. याच्यावरती सोपं जातं. जबलपूर आले आपल्या डोक्यात काय येतं लगेच? काय तर पश्चिम मध्य रेल्वे. त्याच्यानंतर सिकंदराबाद आलं तर काय लक्षात ठेवणार आहे? दक्षिण मध्य रेल्वे. जर अलाहाबाद आलं तर उत्तर मध्य. गोरखपूर आलं तर उत्तर पूर्व रेल्वे. आणि मालेगाव आलं तर रे? मालेगाव म्हणजे गुवाहाटी. हे लक्षात ठेवा. नाही तर गुवाहाटी करून जायचं मालेगाव विचारायचं. मला आलंच नाही सर गुवाहाटी. मालेगाव वेगळं राहील का? काय पाहिजे? उत्तर पूर्व सरहद रेल्वे. कोणतं आहे? मालेगाव. लक्षात ठेवायचं. भुवनेश्वर आलं तर काय लक्षात ठेवायचं? पूर्व किनारपट्टी रेल्वे. म्हटलं तर मुख्यालय कुठे? आणि विशाखापट्टणम आलं तर दक्षिण किनारपट्टी आलं तर काय लक्षात ठेवायचं? विशाखापट्टणम. समजलं का ऑनलाईन वाले? हे सगळं करून ठेवा, वाचून घ्या. चला एक नंबर वापस या परत एकदा. तुमच्यासाठी महत्वाचं असलेलं ते म्हणजे एकदा विमान बघा. विमानतळ. महाराष्ट्रात किती विमानतळ आहे महत्वाची? सांगा प्रत्येकासाठी महत्वाचं. लक्षात ठेवायचं 3 महत्वाची आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. मुंबईचं छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ, त्यानंतर नागपूरचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विमानतळ आणि तिसरं महत्वाचं कोणतं मित्रांनो? लोहगाव विमानतळ. लक्षात ठेवायचं. इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे. भरपूर सारे मित्रांनो वाहतूक इथून चालते. बाकी देशांतर्गत म्हणलं तर प्रामुख्याने कोणती कोणती रे? छत्रपती संभाजीनगर. चिकलठाणा आहे का? लक्षात ठेवायचं. हे कुठे येतं रे? नागपूरचं म्हणलं तर सोनगाव म्हणलं तर कुठे येईल? पुढं लोहगाव म्हणलं तर चिखलठाणा म्हणलं तर बरोबर आहे का? ध्यानात ठेवायचं. बाकी बारामतीला आहे का एअरपोर्ट? शिर्डी, नांदेड, जुहू, मुंबई आहे, सोलापूर आहे. छोटे मोठे डोमेस्टिक भरपूर सारे ठिकाणी मित्रांनो निर्माण करण्यात आलेले आहे. कळलं? तर विसरायचं नाही. बाकी मला सांगायचं मित्रांनो, हवाई वाहतूक हे सर्वांसाठी उपयुक्त साधन का प्रवासाचं आहे का? डोंगराळ भागामध्ये हवाई वाहतूक हे मित्रांनो उपयुक्त ठरेल का? नाही का? नाही उपयुक्त ठरणार. आता केदारनाथला जायचं तर हेलिकॉप्टर मधून बसून जातात माहितीये का? हा फक्त ज्याला विसरायचं 80 किलोच्या वरती वजन असलं की जास्त पैसे घेतात. 80 किलो पर्यंत आहे माहिती ना? त्याच्यामुळे वजन वाढलं की टेन्शन येतं माहिती का? एक्स्ट्रा किलो मागे पैसे घेतात एक्स्ट्रा. त्यांना त्या माहित असू द्या. हेलिकॉप्टर आपल्यासाठी महत्वाचं आहे. कळलं? सर्वांसाठी उपयुक्त आहे का? नाही. पण मित्रांनो डोंगराळ भागामध्ये उपयुक्त ठरेल का? हो. तसंही बाकी रिसेंटली आता एक योजना केली पर्वतमाला योजना. कशासाठी पर्वतमाला योजना? कशासाठी? रोपवे. डोंगरामध्ये काय करणं? डोंगराळ भागामध्ये पर्वतीय भागामध्ये रोपवे विकसन करण्यासाठी जी योजना आहे ती कोणती योजना महत्वाची आहे? पर्वतमाला. विसरायचं नाही. बाकी मित्रांनो जल वाहतूक. महाराष्ट्राला किती किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे? 700. महाराष्ट्रात सर्वाधिक समुद्र किनारा कोणाच्या वाट्याला आलाय? कुणाच्या? रत्नागिरीच्या वाट्याला आलेला. एकूण बंदर किती महाराष्ट्रात? किती आहे? 50 बंदर आहेत. लक्षात ठेवायचं. आणि प्रामुख्याने म्हटलं तर लहान बंदर मोठी. रेड्डी बंदर कुठे रे? काय निर्यात केलं जाते? नावा शेवा कसलं बंदर आहे? कंटेनर पोर्ट. अत्याधुनिक बंदर म्हटलं तर निर्मिती कोणत्या सालची आहे? कोणती? 89 ची निर्मिती आहे. विसरायचं नाही. बरोबर आहे का? त्याच्यानंतर प्रामुख्याने मित्रांनो माझगाव कुठे ऐकले का रे? माझगाव डॉक ऐकला असेल. युद्ध नौका जिथं बांधल्या जातात. आता भरपूर साऱ्या युद्ध नौका बांधलेल्या आहेत. कळलं? हा प्रोजेक्ट कोणता? एखादा सांगता उत्तर? प्रोजेक्ट अल्फा ऐकला असेल ना? आता त्याच्यामध्ये आता विंदगिरी, महेंद्रगिरी हा सध्याच्या काय बांधल्या त्या इथं बांधतात आणि पुढे कलकत्त्यामध्ये. लक्षात असू द्या. तर देशातलं सर्वात मोठं कंटेनर पोर्ट कुठे मित्रांनो? महाराष्ट्रात आहे. नावा शेवा. लक्षात ठेवायचं. आणि महाराष्ट्रातली प्रमुख 2 बंदर कोणती आहे? मुंबई पोर्ट ट्रस्ट आणि जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट. दुसरी महत्वाची योजना सागरमाला एक योजना महत्वाची जी 25 मार्च 2015 ला सुरू केली. केंद्र सरकारचा हा सुद्धा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे जो बंदर आधुनिकीकरण आणि नवीन बंदर विकासामध्ये. याच्या अंतर्गत मित्रांनो महाराष्ट्रामध्ये पालघरमध्ये एक नवीन बंदर विकसन करण्यात येते. कोणतं रे? वाढवण. कोणतं? वाढवण बंदर. लक्षात ठेवायचं. बाकी बंदर जोडणी सुधारणा, बंदर आधारित औद्योगिकीकरण आणि किनारी समुदाय विकासासाठी महत्वाची योजना कोणती आहे? सागरमाला योजना आहे. लक्षात ठेवायचं आहे. समजलं? तर ह्या परीक्षेच्या दृष्टीने असणाऱ्या सगळ्या गोष्टी. 1-2 प्रश्न सोडवा नंतर थांबू आपण. पेपर आहे तुमचा? फरक काय? कसला पेपर आहे आज? आता आपले चालू करायचे उद्यापासून मला वाटतंय. याच्या नोट्स मी टाकले. अजून एक लक्षात ठेवायचं उत्तर सांगायचं मला.
विमानतळाला आंतरराष्ट्रीय प्रवासी आणि कार्गो हब बनवायचं विकसन करण्यासाठी प्रकल्प सुरू केला. कोणता रे? कोणता? वन. काय पाहिजे? मिहान. मिहान प्रकल्प एक लक्षात ठेवा, आपल्यासाठी महत्वाचा आहे. कळलं? आजच्या पेपरला पालघरच्या बंदराबद्दल न्यूज आली होती, वाचून काढा. हा, तुमच्यासाठी महत्वाची ती. सोडवा रे, सोडवा पटकन. पर्वतीय आणि डोंगराळ प्रदेशामध्ये हवाई वाहतूक हे सर्वांसाठी उपयुक्त साधन आहे. पर्वतीय प्रदेशामध्ये रस्ते आणि रेल्वे मार्ग तयार करणे अतिशय कठीण आणि खर्चिक आहे. प्रश्न दिसत नाही? आता दिसतोय का? वाचा की. लय सटकीन धरून एक जर म्हणलं तर काय नीट वाच की. काय दिलं त्याच्यात? काय चुकलं त्यात? हा, हा चार. हा, ओके. पर्वतीय आणि डोंगराळ प्रदेशामध्ये हवाई वाहतूक हेच सर्वांसाठी उपयुक्त साधन आहे. हेच. अरे शब्द महत्वाचा. इथं काय दिलाय शब्द? हेच सर्वांसाठी उपयुक्त साधन आहे. मग काय काम नाही दुसरं, नुसते लिहायचं. हेच आहे म्हणल्यावर काय लागेल ना सगळं जे आहे ते. हा, पर्वतीय प्रदेशामध्ये रस्ते आणि रेल्वे मार्ग तयार करणे अतिशय कठीण आणि खर्चिक आहे. हे बरोबर आहे का? साहजिकच हे बरोबर आहे. येईल का बरोबर? अचूक आणि काय असायला पाहिजे? बरोबर. असत्य असून र सत्य आहे. कळलं का? आणि हेच होतं मित्रांनो पेपर मध्ये. काय होतं आपल्या डोक्यात? काय असतं? फ्लो असतो. फ्लो मध्ये वाचतं काय? पर्वतीय डोंगराळ प्रदेशामध्ये हवाई वाहतूक सर्वांसाठी उपयुक्त साधन. बरोबर आहे. आणि त्या जाते पुढे शब्द कोणता महत्वाचा इथं? हेच. कळलं? हेच शब्द होता आणि हे चुकीचं आहे. समजलं का? इथं वाहतूक लक्षात ठेवायचं. बाकी मित्रांनो छोट्या मोठ्या गोष्टी सुद्धा तुमच्यासाठी महत्वाचे. टपाल, टेलिग्राफ, रेल्वे. बरोबर आहे का? ह्या गोष्टी तुम्ही पुढे शिकलेला आहे. वृत्तपत्रे, इतिहासामध्ये शिकायचं. कळलं का? मी सांगत बसत वृत्तपत्र वगैरे, तर ते तुमच्यासाठी महत्वाचे आहे. लक्षात ठेवायचं. समजलं? त्याच्यामध्ये एक टॉपिक फक्त राहिला आता आपला, तो म्हणजे ग्रामीण वसाहती. तसा तो मेनचा टॉपिक आहे, पण आपल्याला घ्यावा लागतो. नंतर आपला भारत सुरू करायचा. कळलं? चला राहिलं रात. उद्याचा टेस्टचा टॉपिक जो असेल तोच आपला पहिला स्थान, विस्तार आणि प्रशासकीय.